स्वागतम सुस्वागतम. सर्व मान्यवरगणांचे आगमन झाले आहे. मान्यवरांना विनंती, त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. सर्वांनी आसनस्थ व्हावे. नमस्कार. निरोगी तन, प्रसन्न मन हेच खरे सुखाचे धन या संकल्पास अनुसरून समस्त मान्यवर अतिथीगणांचे आज 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिनानिमित्त मी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित विद्यापीठ गीत गायनाने करूया. कृपया सर्वांनी उभे राहावे. सर्वांनी आसनस्थ व्हावे. धन्यवाद. सीपेन बेरार महाविद्यालयाचे महिला कक्ष आणि इंडियन कॅन्सर सोसायटी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन विशेषाचे औचित्य साधून कर्करोग जनजागृती व आरोग्य शिक्षण उपक्रम या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सीपेन बेरार आदर्श शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट श्री अशोकरावजी बनसोड साहेब. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सन्माननीय मार्गदर्शक वक्ते डॉक्टर मनमोहन राठी सर, आदरणीय डॉक्टर रंजना वाणी मॅडम, आदरणीय डॉक्टर अजय काळे सर, आदरणीय डॉक्टर यशवंत देशपांडे सर, तसेच महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अजय कुलकर्णी सर, महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य डॉक्टर जितेंद्र महाजन सर, महाविद्यालयाच्या महिला कक्ष समन्वयक आदरणीय डॉक्टर प्रेरणा रत्नबारकी मॅडम,
समस्त वरिष्ठ प्राध्यापक वृंद, अंशकालीन प्राध्यापक वृंद, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थीगण, मी डॉक्टर प्रज्ञानी नावे आपल्या सर्वांचे आजच्या कार्यक्रमात शब्दसुमनांनी स्वागत करते. विद्वज्जनो, दरवर्षी 7 एप्रिल जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापना दिनानिमित्त संपूर्ण जगात आरोग्यासंबंधी सर्वंकष दृष्ट्या जागरूकता निर्माण व्हावी, मनुष्यास उत्तम आरोग्य संपादन करता यावे या व्यापक दृष्टीने आणि मानवेतर प्राणी, वनस्पती, पर्यावरण यांच्या परस्पर अनुबंधाने प्रत्येकासाठी निरोगी, सुरक्षित, अधिक शाश्वत, आरोग्य संपन्न भविष्य निर्माण व्हावे हा दृष्टिकोन लक्षात घेऊन आरोग्यविषयक समस्यांवर वैज्ञानिक दृष्ट्या उपाययोजना होणेही गरजेचे आहेच. या दिवशीच आजच्या कार्यक्रमाची भूमिका काय हे जाणून घेण्याकरिता मी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अजय कुलकर्णी सर यांना प्रास्ताविकाकरता आमंत्रित करते. सीपीएन बेरार महाविद्यालयाच्या वतीने आणि महाविद्यालयाच्या महिला कक्षाच्या वतीने जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आयोजित कॅन्सर जागरूकता या संदर्भात विशेषतः असलेला हा कार्यक्रम जवळपास 2-3 महिने झाले असतील. बनसोड साहेबांनी आदेश दिला की आपल्याला आरोग्यविषयक एक कार्यक्रम घ्यायचा आहे आणि मग आम्ही राठी साहेबांना भेटायला गेलो. तर आपली विद्यार्थी संख्या, परीक्षा, म्हणजे आमच्या मागे इतक्या भानगडी आहेत की कधी 12वीची परीक्षा येते, कधी विद्यापीठाची परीक्षा येते, मग विद्यापीठाच्या त्या सेमिस्टरची परीक्षा येते, मग सप्लिमेंटरीची येते, असं ते सुरू होतं. आणि म्हणता म्हणता काही काळ निघून गेला आणि मग योग असा आला की जागतिक आरोग्य दिन आहे आणि त्या निमित्ताने एक चांगला कार्यक्रम आपण आयोजित करावा म्हणून पुनश्च आम्ही राठी साहेबांकडे गेलो आणि राठी साहेबांना निमंत्रित केलं. तर राठी साहेब म्हणाले की मी एकटा येणार नाही, आमची टीम घेऊन येईल. म्हटलं स्वागत आहे. आता माझी अशी अवस्था झाली आहे बनसोड साहेब की एखाद्या लग्नाला जावं आणि नवरीकडचेही परिचित असावेत, नवरदेवाकडचेही परिचित असावेत. म्हणजे राठी साहेब तर तुमच्यामुळे त्यांच्याशी परिचय झालाच आणि यशवंतराव तर म्हणजे कित्येक वर्षाचे आमचे परिचित आहेत. एकदा तर ते डॉक्टर आढावांसोबत मुलाखतीला माझ्या घरी 2-2:30 म्हणजे रात्री 11-11:30 पर्यंत बसलेलो होतो आम्ही. त्यांच्या मार्गदर्शनात ती मुलाखत घेतली, कारण आरोग्यविषयक कोणते आणि कसे सखोल प्रश्न विचारायचे ते तसे आमचे मार्गदर्शकच आहेत. आणि काळे साहेबांची तसा प्रत्यक्ष खूप परिचय नसला तरी तेही गजानन चौकात राहतात आणि मीही गजानन चौकात राहत होतो, त्याच्यामुळे त्यांच्याशी चांगला परिचय आहे. मॅडमशी आत्ताच परिचय झालेला आहे. एकंदरीत नागपुरातले जे ख्यातकीर्त या क्षेत्रातले डॉक्टर्स आहेत त्यांना मार्गदर्शनासाठी आपण इथे बोलावलेलं आहे. जागतिक WHO जागतिक जी आरोग्य आपली संस्था आहे WHO, तिचा स्थापना दिवस म्हणून जागतिक आरोग्य दिन आपण साजरा करत असतो. तो जगभर साजरा केला जातो. आजच्या या कार्यक्रमात मान्यवर तुम्हाला मार्गदर्शन करतीलच. आमचं सीपीएन बेरार महाविद्यालय म्हणजे मॅडमला फारशी कल्पना नव्हती म्हणून अगदी 2 मिनिटात संपवतो की आमच्याकडे सीपीएन बेरार शिक्षण संस्था 1930 मध्ये स्थापन झालेली आणि प्राथमिक शिक्षणापासून ते PhD पर्यंतचे PG, UG, 11वी-12वी शाळा सगळे प्राथमिक शिक्षणापासून सगळे कोर्सेस आर्ट्स आणि कॉमर्सचे आमच्याकडे चालतात. 11वी-12वी सायन्स महालला आहे आणि रविनगरला आहे. 60 मध्ये आपल्या महाविद्यालयाची स्थापना झाली आणि आनंदाची गोष्ट नीना मॅडमनी ज्याचा उल्लेख केला की 2025चा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार आपल्या सीपीएन बेरार शिक्षण संस्थेला मिळालेला आहे. शिक्षण क्षेत्रात विदर्भात ख्यातकीर्त असलेली आपली ही शिक्षण संस्था आहे. देशपांडे सरांना कल्पना आहे, राठी साहेबांनाही कल्पना आहे.
एकंदरीत म्हणजे हा ऋणानुबंध साहेब असा झाला आहे की हा एका दिवसाचा ठरू नये. म्हणजे आजचा कार्यक्रम आहे, जागतिक आरोग्य दिन आहे म्हणून देशपांडे सर आले आहेत, काळे सर आले आहेत, राठी सर आले आहेत, हे एका दिवसाचं ठरू नये. तर हा ऋणानुबंध कायमस्वरूपी राहावा. म्हणजे जर तुमची बनसोड साहेब हरकत नसेल तर यांची जी सोसायटी आहे कॅन्सरच्या संदर्भात जनजागृती करणारी आणि इतरही आरोग्यविषयक अनेक उपक्रम राबवणारी, त्यांच्याशी जर राठी साहेबांची, देशपांडे साहेबांची, काळे साहेबांची हरकत नसेल तर आपण MOU करायला पाहिजे आणि तो करूया आपण. म्हणजे तुमचे जे काही उपक्रम असतील ते आपल्या महाविद्यालयात आणि महाविद्यालयाबाहेर आयोजित करतानाही महाविद्यालयाचं सहकार्य त्या निमित्ताने तुम्हालाही मिळू शकेल आणि उत्तम डॉक्टरांचं मार्गदर्शन वेळोवेळी आम्हालाही लाभेल. त्यामुळे असा जर MOU झाला तर मला वाटतं की एका चांगल्या संस्थेशी CPN बेरारचे एक ऋणानुबंध कायमचा तो निर्माण होईल. आज राठी साहेब आलेले आहेत, देशपांडे सर आलेले आहेत, काळे सर आलेले आहेत, वाणे मॅडम आलेले आहेत. या सर्वांचं मी आपल्या या महाविद्यालयात मनपूर्वक स्वागत करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या स्नेहमय अगत्यशील भारतीय संस्कृतीचे स्मरण करून मान्यवर अतिथींच्या स्वागताकडे वळूयात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष CPN बेरार आदर्श शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट श्री अशोकरावजी बनसोड साहेब यांचे स्वागत महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अजय कुलकर्णी सर यांनी पुष्पगुच्छ देऊन करावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय डॉक्टर मनमोहन राठी सर यांचा मी सर्वप्रथम आपणास परिचय करून देते. डॉक्टर मनमोहन बी राठी हे नागपूर येथील एक ज्येष्ठ व अनुभव संपन्न वैद्यकीय तज्ज्ञ असून वैद्यकीय क्षेत्रातील त्यांना 42 वर्षाहून अधिकचा अनुभव आहे. त्यांनी MBBS, DCH, डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ व MD ही उच्च शैक्षणिक पात्रता प्राप्त केली आहे. बालरोग व सर्वसाधारण वैद्यकीय उपचार या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांचे विशेष प्रावीण्य आहे. डॉक्टर मनमोहन राठी यांनी नागपूर होमिओपॅथी कॉलेजमध्ये मेडिसिन विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्य केले आहे. तसेच ते इंडियन कॅन्सर सोसायटी नागपूरचे मानद सचिव म्हणून कार्यरत आहेत. AMS व IMA या प्रतिष्ठित वैद्यकीय संस्थांचे ते सदस्य आहेत. रुग्णांना उच्च दर्जाची वैयक्तिक गरजेनुसार उपचार सेवा देण्यावर त्यांचा कायमच विशेष भर दिसून येतो. त्यांच्या क्लिनिकमध्ये आधुनिक उपचार पद्धतीचा वापर करून प्रभावी उपचार केले जातात. श्वसन विकार तसेच इतर वैद्यकीय आजारांवर उपचार करताना ते रुग्णांच्या समाधानाला प्राधान्य देतात. त्यांच्या उत्कृष्ट अशा सेवेमुळे त्यांनी नागपूर परिक्षेत्रात एक विश्वासार्ह व प्रतिष्ठित वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून आपली महत्त्वपूर्ण ओळख निर्माण केली, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अशा विद्वत व वैद्यकीय सेवाभावी वृत्तीने सन्माननीय डॉक्टर मनमोहन राठी यांचे स्वागत CPN बेरार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट अशोकरावजी बनसोड साहेब यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन करावं ही नम्र विनंती. धन्यवाद महोदय. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख मुख्य वक्ता आदरणीय डॉक्टर रंजना वाणे मॅडम या नागपूर येथील अनुभवी वरिष्ठ स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ आहेत.
त्यांनी MBBS व DGO शैक्षणिक पात्रता मुंबई येथून प्राप्त केली असून कोल्पोस्कोपीमध्ये फेलोशिप पूर्ण केली आहे. डॉक्टर आपण लता मंगेशकर हॉस्पिटल येथे माझी सल्लागार म्हणून कार्यरत होत्या आणि सध्या आपण सफळ हॉस्पिटल नागपूर येथे सेवा देत आहात. महिलांच्या प्रजनन संस्थेशी संबंधित विविध आजारांचे अचूक निदान व उपचार करण्याचा आपणास व्यापक असा अनुभव आहे. उच्च जोखमीच्या गर्भधारणा, वंध्यत्व उपचार, गर्भावस्था व मातृत्व सेवा तसेच गर्भाच्या आरोग्याचे परीक्षण या क्षेत्रांमध्ये आपली विशेष तज्ञता आहे. तसेच गर्भाशयाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी आपले विशेष कौशल्य आहे. रुग्णांना आरोग्य शिक्षण देऊन त्यांच्या संपूर्ण व जलद बरे होण्यासाठी मार्गदर्शन करणे हे आपले वैद्यकीय क्षेत्रातील कौशल्य असून आपण प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेमध्येही तज्ज्ञ आहात. अशा स्त्री प्रजनन संस्थेशी निगडीत असलेल्या प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ आजच्या कार्यक्रमाच्या वक्त्या सन्माननीय डॉक्टर रंजना वाणी मॅडम यांचे स्वागत सिपेंडेरार महाविद्यालयाच्या महिला कक्ष समन्वयक आदरणीय डॉक्टर प्रेरणा रत्नपारखी मॅडम यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन करावं अशी नम्र विनंती. धन्यवाद मॅडम. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले संवादक आणि चर्चक म्हणून असलेले आदरणीय डॉक्टर अजय काळे सर हे नागपूर येथील एक प्रख्यात होमिओपॅथी तज्ज्ञ असून आपणास होमिओपॅथी क्षेत्रातील एकूण 30 वर्षाचा अनुभव आहे. 1992 साली स्थित नागपूर कॉलेज ऑफ होमिओपॅथीमधून BHMS पदवी संपादन केली. गेल्या अनेक वर्षापासून आपण आपल्या टीमसह उत्कृष्ट निदान व उपचार सेवा देत आहात. विश्वशांती होमिओ रिसर्च क्लिनिक सक्करदरा नागपूरचे आपण संस्थापक व संचालक आहात. डॉक्टर काळे हे त्वचारोग, ऑटो ह्यूमन आजार, केसांच्या समस्या, संधिवात तसेच कर्करोगाच्या सहाय्यक उपचारांमध्ये प्रावीण्य संपादन केले आहात. आपल्या क्लिनिकमध्ये त्वचारोग विशेष लक्ष असं केंद्रित केलं जाते, ज्यामध्ये व्हायरल वॉट्स, ल्युकोडर्मा, सोरायसिस, क्रॉनिक एक्झिमा, म्लेझ्मा, त्वचेवरील डाग यासारख्या समस्यांवर प्रभावी उपचार केले जातात. डॉक्टर अजय काळे हे इंडियन होमिओपॅथी मेडिकल असोसिएशनचे सदस्य आहेत. सदोदित रुग्णांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी समर्पितपणे कार्य करणारे सन्माननीय डॉक्टर अजय काळे सर यांचे स्वागत सिपेंडेरार महाविद्यालयाचे आदरणीय उपप्राचार्य डॉक्टर जितेंद्र महाजन सर यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन करावं असे मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. यानंतर डॉक्टर यशवंत श्रीधर देशपांडे सर हे डॉक्टर नागपूर येथील अनुभवी जनरल सर्जन असून आपणास शस्त्रक्रिया क्षेत्रातील अनेक दशकांचा समृद्ध अनुभव आहे. आपण MS तसेच IFAMS ही उच्च शैक्षणिक पात्रता धारण करीत असून 1989 पासून DNH व SD हॉस्पिटल नागपूर येथे प्रॅक्टिस करत आहात. 2016 पासून ABH आणि MC नागपूर येथे सर्जरीचे मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत आहात. आपण विविध सामाजिक व वैद्यकीय संस्थांमध्ये सक्रिय भूमिका बजावत असून सध्या विज्ञान भारती विदर्भचे संरक्षक, IMA मुख्यालयाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य, शिवाय विदर्भ संशोधन मंडळाचे उपाध्यक्ष
तसेच स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन आणि इंडियन कॅन्सर सोसायटीचे कार्यकारी सदस्य आहात. आपण IMA महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष 2017-2018 तसेच IMA नागपूरचे अध्यक्ष 2004 ते 5 म्हणूनही यशस्वी कार्य केले आहे. आपल्या उत्कृष्ट कार्यासाठी राष्ट्रीय व राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट अध्यक्ष पुरस्कार आपणास लाभला आहे. एक प्रभावी वक्ते, विविध वैद्यकीय परिषदांमध्ये मार्गदर्शक, वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक जाणीव वाढविण्यासाठी आपण उल्लेखनीय असं लेखन कार्यही केले आहे. समाजसेवेचा भाग म्हणून गडचिरोलीसह विविध ठिकाणी वैद्यकीय व शस्त्रक्रिया शिबिरं आपण आयोजित केली. असे वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय, क्रियाशील आणि रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर असणारे सन्माननीय डॉक्टर यशवंत देशपांडे सर यांचे स्वागत महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर चंद्रहार दीक्षित सर यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन करावं ही नम्र विनंती. धन्यवाद सर. यानंतर आपण मान्यवरांच्या मार्गदर्शनाकडे वळूया. आजच्या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने कर्करोग जनजागृती व आरोग्य शिक्षण उपक्रम या विशेष व्याख्यानास प्रमुख वक्ता म्हणून लाभलेले आदरणीय डॉक्टर मनमोहन राठी सर यांनी आम्हास मार्गदर्शन करावे अशी नम्र विनंती. थँक्यू मॅडम, फार चांगलं बोललं तुम्ही आमच्याबद्दल. धन्यवाद. गुड मॉर्निंग. CP अँड बेरार संस्थेचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे पण अध्यक्ष, भावासारखे ज्यांचे माझे नाते आहे असे अशोक भाऊ बनसोड ॲडव्होकेट, संस्थेचे प्रिन्सिपल प्रेरणा मॅडम यांनी उत्स्फूर्तपणे ह्या कार्यक्रमाचे बरेचसे टप्पे पाडलेत. डायसवर उपस्थित इंडियन कॅन्सर सोसायटीचे आमचे सभासद डॉक्टर वाय देशपांडे, सिनियर सर्जन डॉक्टर काळे, मुख्य जे आज बोलणार आहेत मॅडम रंजना वाने, यांनी बरंचसं काम केलं आहे प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजीमध्ये आणि या सगळ्यांची सविस्तर ओळख तुम्हाला मॅडमनी करून दिली आहे सगळ्यासोबत. आज एक विशेष दिवसाचं आपण औचित्य साधून इथे गेट टुगेदर ठेवलेलं आहे. आजचा दिवस, त्याचं महत्त्व सगळ्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहेच. दरवर्षी एक ब्रीद वाक्य WHO देत असते, ज्या थीमवर सगळ्यांनी काम करायचं असते, आणि यावर्षीचं ब्रीद वाक्य आहे टुगेदर फॉर हेल्थ. टुगेदर फॉर हेल्थ म्हणजे सगळ्यांनी हेल्थ करता एकत्र यावं, चांगल्या गोष्टी करता एकत्र यावं. अँड स्टँड बाय सायन्स. स्टँड बाय सायन्स म्हणजे टुगेदर फॉर हेल्थ, हेल्थ करता एकत्र यावं, आणि जे सायंटिफिक वर्क आहे, हे रिसर्च ओरिएंटेड वर्क आहे, त्यावर लोकांनी भर द्यावं आणि त्या माहितीचा उपयोग करून घ्यावा आपल्या प्रकृतीकरता. तुम्ही बघत असाल आपल्याकडे खूपदा बरेच बोर्ड दिसतात, शर्तिया इलाज, बऱ्याच ठिकाणी तंबू टांगलेले असतात की इसका इलाज, पायल्स का इलाज, है ना. तर हे किती फार सायंटिफिक आहे? डाऊटफुल है ना. सायंटिफिक त्याला म्हणतो की ज्याच्या मागे रिसर्च काम करतं, ज्याच्या मागे एव्हिडन्स असतं, दॅट इज कॉल्ड एज अ सायंटिफिक बेसिस. अँड ॲलोपॅथिक इज द सायन्स पर्टिक्युलरली की ज्याला सायंटिफिक बेसिस आहे, रिसर्च आहे आणि एव्हिडन्स आहे. तर जे काही क्लेम्स आज तुमच्यासमोर येतील, जे काही मॅडम सांगतील, जे काही मी सांगेल, अजून कोण सांगेल, तर इट हॅज गॉट अ सायंटिफिक बेसिस. आणि या सायंटिफिक बेसिसचा अर्थ राहील की याचा उपयोग आपण आपल्या हेल्थ चांगली राहिली पाहिजे त्यासाठी करून घ्यावा. बाय अँड लार्ज 99.99% लोकांना निसर्गातर्फे म्हणा की देवातर्फे म्हणा चांगली हेल्थ मिळालेली असते. 99.99% लोकांना मिळालेली असते.
पण त्याचं मेंटेनन्स मात्र त्याने आपल्याला दिलेलं आहे. ओके. आणि हे मेंटेनन्स आपण जेवढं चांगलं ठेवू तेवढी आपल्याला हेल्थ आपल्याला चांगली साथ देईल. आणि हे केव्हा जाणवतं, जेव्हा तुम्ही 60 मध्ये जाता, जेव्हा तुम्ही 70 मध्ये जाता, त्यावेळेस जाणवतं की कुठंतरी आपलं 20 वर्षामध्ये चुकलं, 25 वर्षामध्ये चुकलं, त्यावेळेस जर कदाचित मी व्यवस्थित लक्ष दिलं असतं, आज हा प्रॉब्लेम आला नसता. जे बरेचसे वैद्यकीय प्रॉब्लेम्स आहेत, बरेचसे आपण जे मेडिसिनमुळं कव्हर केले आहेत, बरेचसे आजार आपण व्हॅक्सिनमुळं कव्हर केले आहेत. आता व्हॅक्सिन सगळ्याला माहीत आहे, व्हॅक्सिन जे प्रतिबंधनात्मक तो टीका असतो, टिटॅनसवर आपण त्यावर व्हिक्टरी मिळवलेली आहे. स्मॉल पॉक्स नावाचा एक प्रकार होता, चेचक ज्याला म्हणायचे, आणि त्याची लाट यायची, अशी एपिडेमिक यायची. तर हे जेवढे काही इन्फेक्शियस प्रॉब्लेम होते, व्हॅक्सिनमुळं, अँटीबायोटिकमुळं, मॉडर्न मेडिसिननी म्हणा किंवा सायंटिफिक नॉलेजने म्हणा, हे सगळे समाजामध्ये कमी केलेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टीचा एक असा फायदा झालेला आहे की आपली ओव्हरऑल आयुर्मर्यादा वाढलेली आहे. म्हणजे समजा एक 50-60 वर्ष आधी ओव्हरऑल ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी समजा आपल्या देशाची 50 असेल, 50 वर्ष असेल ॲव्हरेज, तर आज ती 70 किंवा 70च्या वर गेलेली आहे. आणि डेफिनेटली याचं क्रेडिट सायन्सला जातं. परंतु जेव्हा वय वाढतं, त्यासोबत काही जबाबदाऱ्या सुद्धा येऊन जातात किंवा काही आजार पण त्यासोबत येऊन जातात, एज रिलेटेड ज्याला आपण म्हणतो. आणि आज सगळ्यात जास्त चॅलेंज जगासमोर जर कोणी असेल, तर ज्याला आपण म्हणतो एक मोठी ब्रॉड कॅटेगरीमध्ये एक आजार झालेले आहेत, दॅट इज कॉल्ड एज लाईफस्टाईल डिसऑर्डर्स. या सगळ्यांचं हेडिंग जरी घेतलं ना, तर दॅट इज कॉल्ड एज अ लाईफस्टाईल डिसऑर्डर. लाईफस्टाईल डिसऑर्डरचा अर्थ होतो की ज्या पद्धतीनं आपण जीवन जगतो, ही सुरुवात होऊन जाते वयाच्या 15 वर्षापासून 20 वर्ष जगण्याची सुरुवात जी होऊन जाते ती. आणि जसं आपण पुढचं आयुष्य जगतो आणि त्याचा इम्पॅक्ट जो आपल्या शरीरावर येतो किंवा त्यातून जे आजार उत्पन्न होतात, समजा आपण आपली लाईफस्टाईल चुकीची असेल, आपली लाईफस्टाईल व्यवस्थित नसेल, तर त्याबद्दल जे आजार निघतात, तर हे आजाराचं एपिडेमिक सगळीकडे आलेलं आहे. ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्टच्या बिमाऱ्या आणि सगळ्यात टॉपवर कॅन्सर. एकेकाळी म्हणजे जेव्हा समजा आम्ही स्टुडंट होतो, तर त्यावेळेस कॅन्सरचं एक छोटंसं चॅप्टर आम्हाला राहायचं आणि कुठंतरी एखाद्याला कॅन्सर झाला असं कुठंतरी ऐकायला यायचं. हे 50 वर्ष आधीची समजा सिच्युएशन आहे, 40 वर्ष आधीची. परंतु आज ऑलमोस्ट प्रत्येकाला माहीत आहे की कॅन्सर हा काय प्रकार आहे. प्रत्येकाने तो पाहिलेला आहे. आपल्या घरात, बाजूच्या घरात, शेजारी पाजारी कुठंतरी त्याने पाहिलेला आहे. आणि त्यामधून होणाऱ्या वेदना, त्रास आणि त्या परिवाराला जो काही जे फेस करावं लागतं, मग त्याच्यामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम असतात, फॅमिली प्रॉब्लेम्स येतात, सोशल प्रॉब्लेम येतात आणि बरेचदा स्टिग्मा पण असतो. म्हणजे जसं आधी काही राहायचं, कोणाला टीबी झालाय, तर ते लपून ठेवायचे, लोकांना कळलं नाही पाहिजे म्हणून. तसं आजकाल सुद्धा बऱ्याच ठिकाणी असेल, म्हणजे लोक जर कोणाला कॅन्सर असेल तर ते समोर येऊन सांगत नाही किंवा घरचे लोक लपून ठेवतात. हा स्टिग्मा सुद्धा असा त्या आजाराला लागलाय. आणि त्यामुळे अडचण अशी होऊन राहिली की कॅन्सर बरेचदा समोर दिसत असताना सुद्धा ते लपवलं जातं. जर आपण इन्सिडन्स घेतला, म्हणजे काय प्रमाण कॅन्सरचं आपल्या समाजामध्ये राहील, तर हार्टच्या आजारानंतर दुसरा जो आजार आहे ज्याच्यामुळे मृत्यू होतो तो म्हणजे कॅन्सर. आणि दरवर्षी हे प्रमाण वाढत चाललेलं आहे. असं म्हणतात की 1960 नंतर जे लोक जन्मले असतील, ऑलमोस्ट 50% लोकांना कॅन्सर होणार आहे. 50% मोठा फिगर आहे. आणि सध्या एक ॲव्हरेज स्टॅटिस्टिक्स सांगतं की दर 8-10 पुरुष किंवा स्त्रियाच्या मागे एकाला कॅन्सर होईल. कॅन्सरबद्दल असं आहे सध्या की भीती खूप जास्त आहे. कॅन्सरबद्दल लोकांना म्हणजे बोलायला घाबरतात. जेव्हा बरेचदा अडचण असते की आम्ही जेव्हा म्हणतो की आम्ही कॅन्सरवर अवेअरनेसचा प्रोग्राम घेतो, तो लोक यासाठी तयार होत नाही की कॅन्सरबद्दल काय ऐकायचं, एवढी भीती दडलेली असते. आणि या भीतीपोटी बरेचदा ज्या केसेस प्राथमिक स्टेजमध्ये डिटेक्ट व्हायला पाहिजे त्या बऱ्याच लेट स्टेजमध्ये येतात. कॅन्सरबद्दल अजून तरी तुम्हाला 100% आज म्हणजे ट्रीटमेंट माहीत नाही झालेलं आहे.
परंतु बरेचशा कॅन्सरचं इलाज फार चांगल्या प्रकारे होत आहे. जे ट्रीटमेंट, जे ड्रग्स 10-20 वर्ष आधी व्हायचे, त्याचे जे साईड इफेक्ट, ज्याला आपण किमो म्हणतो, साईड इफेक्ट राहायचे, आजकाल चांगले चांगले ड्रग्ज अवेलेबल झालेले आहेत. ट्रीटमेंटची चांगली व्यवस्था झालेली आहे. स्क्रीनिंग फॅसिलिटीज व्यवस्थित झालेली आहे. परंतु सगळ्यात मोठा इथं अडचण येते आहे की कॅन्सरचं निदान. कॅन्सरच्या निदानामध्ये आपण मार खातो आहे की युजली कॅन्सर जर प्राथमिक अवस्थेमध्ये निदान झाला, तो स्त्रियामध्ये असो की पुरुषामध्ये असो, तर त्याचा इलाज चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आणि मी कितीतरी अशा लोकांना ओळखतो जे माझ्या क्लिनिकमध्ये आलेले होते किंवा माझ्या ओळखीमध्ये आहेत किंवा नात्यामध्ये आहे, की ज्या लोकांना कॅन्सर झाला होता, वेळेवर त्यांचं निदान झालं, वेळेवर त्यांचा इलाज झाला, आणि आज ते समाजामध्ये असे फिरतात की तुम्ही ओळखू नाही शकणार की त्या लोकांना कॅन्सर झाला होता म्हणून, चांगल्या प्रकारे राहू शकतात. पण त्याच्या अपोजिट जर आपण गोष्ट बघितली तर काही काही केसेस इतके ॲडव्हान्स स्टेजमध्ये येतात की येतातच ॲडव्हान्स स्टेजमध्ये. म्हणजे बहुतेक एक ह्युमन टेंडन्सी म्हणा की छोटे मोठे जर काही आपल्याला सिम्पटम्स असतील, आपण थोडं निग्लेक्ट करतो, छोटे मोठे सिम्पटम्स निग्लेक्ट करतो, आणि बरेचदा वाट पाहतो की नाही बुवा, हे घेऊन बघा, ते घेऊन बघा, यापासून फायदा होईल, त्यापासून फायदा होईल. आणि असं करता करता जेव्हा आपण डॉक्टरपर्यंत पोहोचतो, प्रॉपर डॉक्टर जेव्हा पोहोचतो, आणि त्यावेळेस लक्षात येतं की कॅन्सर ॲडव्हान्स स्टेजमध्ये डिटेक्ट झाले आहे. आणि अशा वेळेस मग त्या डॉक्टरकडे पण सुद्धा खूप काही करण्यासारखं नसतं, आणि पेशंटला सुद्धा फक्त दिवस मोजावे लागतात. आणि ऑफकोर्स ह्याच्यामध्ये खर्चाचा बर्डन जो असतो तो वेगळा प्रश्न आहे. त्यामुळं हा जो काही आम्ही करतोय या संस्थेमार्फत, इंडियन कॅन्सर सोसायटी, यावर्षी या संस्थेला 75 वर्ष पूर्ण होऊन राहिले. म्हणजे यावर्षी आमची प्लॅटिनम जुबली आहे या संस्थेची, इंडियन कॅन्सर सोसायटीची. आणि याचं जे मुख्यालय आहे ते मुंबईला आहे, आणि बऱ्याच ठिकाणी जे ब्रँचेस आहेत, जसं बँगलोर, कलकत्ता, आणि एक ब्रँच आपल्या नागपूरला बरेच वर्षापासून काम करते. तुम्ही बघितलं असाल की नागपूरमध्ये कॅन्सर हॉस्पिटल्स आधी एकच होतं, राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल. पण आता 5-7 हॉस्पिटल्स आलेले आहेत. SCG म्हणा, ॲलेक्सिस म्हणा, मॅक्स म्हणा, NCI म्हणा, बरेचसे हॉस्पिटल आहे. आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊन बघा, सिच्युएशन अशी आहे की प्रत्येक ठिकाणी गर्दी आहे आणि प्रत्येक ठिकाणी पेशंट आहे. त्यावरून तुम्हाला कळेल की किती पर्सेंटेज वाढलेलं आहे कॅन्सर आपल्या समाजामध्ये. आणि आमचा एकच प्रयत्न असतो, म्हणजे जी संस्था आमची मुख्य जे काम करते आहे ते प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजीवर, की अर्ली स्टेजमध्ये कॅन्सरचं निदान करता आलं पाहिजे. त्यासाठी स्क्रीनिंग फॅसिलिटी उपलब्ध करून दिली पाहिजे. जसं नागपूरला या संस्थेचं ऑफिस आहे सकदा चौकात. सकदा चौकामध्ये एक प्रामुख्य ठिकाणी ऑफिस आहे या संस्थेचं, HDFC बँकेच्या वर. आणि त्या ठिकाणी पुरुषामध्ये किंवा स्त्रियामध्ये कॅन्सर असेल असं जर कोणाला शंका असेल तर त्या ऑफिसमध्ये निशुल्कपणे स्क्रीनिंगची व्यवस्था आहे. परंतु दुर्दैव असं आहे की निशुल्क राहून सुद्धा लोक येत नाही, म्हणजे घाबरतात. जेव्हा सिम्पटम येईल तेव्हा जायचं, त्याच्या आधी असं जो स्क्रीनिंग हा एक जो पार्ट असतो कॅन्सरमध्ये, की आम्हाला सिम्पटम नसताना, आम्हाला त्रास नसताना दर 2 वर्षात, दर 3 वर्षामध्ये आम्ही चेकअप करून घ्यायचं, बघून घ्यायचं. तसं बरेचदा अवेअरनेस आपल्याला की 40-45 नंतर आपण ब्लड शुगर करतो, कोलेस्ट्रॉल करतो, चेस्ट पेन आलं तर आपण डॉक्टरकडे जातो. तसं अवेअरनेस कॅन्सरबद्दल समाजामध्ये नाही आहे तितकं अवेअरनेस. आणि हे अवेअरनेस झालं पाहिजे या उद्देशातून आज हा कार्यक्रम इथे घेतला गेला आहे. वाणे मॅडमला मला वाटते 11ला जायचं आहे, आणि मी एक 5 मिनिटांमध्ये जे काय शॉर्ट मी तुम्हाला कॅन्सर बोलणार, त्यानंतर वाणे मॅडमचं स्पीच होऊन जाईल, आणि त्यानंतर जर काही असेल आपले क्वेश्चन आन्सर आपण ते घेऊ. तर प्रश्न पहिला येतो की कॅन्सर म्हणजे काय, कॅन्सर आपण कशाला म्हणतो. की तुम्हाला बहुतेक सगळ्यांना माहीत असेल की आपलं हे जे शरीर आहे हे तयार झाले सेल्सपासून. सेल्स त्याला म्हणतो आपण, त्याला सेल्सला मराठीत काय म्हणतात? पेशिया. पेशिया ना, मांसपेशिया म्हणा की पेशिया म्हणा असं. तर दिसायला वन पीस दिसतं, परंतु प्रत्येक जो शरीराचा अवयव, डोळे म्हणा, कान म्हणा, नाक म्हणा, जीभ म्हणा, आतमध्ये तुमचं GI ट्रॅक्ट आहे, स्टमक आहे, कोलॉन आहे, फुफ्फुस आहेत, किडनी आहे, हे सगळे सगळे सेल्सपासून बनलेले आहेत. आणि सेलची संख्या मिलियन्समध्ये नाही, लाखोमध्ये नाही, तर बिलियन्समध्ये, कितीतरी बिलियन्स
असे सेल्स मिळून एक आपलं शरीर चालू झालंय. ऑब्व्हियसली आपल्याला एक दिसतं, परंतु जेव्हा आपण कोणताही अवयव मायक्रोस्कोप मध्ये पाहतो तेव्हा तुम्हाला हे सगळे सेल्स तुम्ही डिफरन्शिएट करू शकता. नॉर्मली जे ऑर्गन आहे, जसं लिव्हरचं जे काम आहे, लंगचं काम आहे, ऑक्सिजन पुरवणे, ब्रेनचं काम आहे सगळे सेन्सेशन घेणे, हे सगळे ऑर्गन्स जे झालेले आहेत ते स्पेशलाइज सेलपासून. ब्रेनचे सेल वेगळे, लंगचे सेल वेगळे, लिव्हरचे वेगळे, किडनीचे वेगळे, आणि ते ते काम करतं ते पर्टिक्युलरली. आणि एक हे जे सेल्स जे सगळे ते डेव्हलप होतात म्हणा, किंवा ते मल्टिप्लाय होतात, काही जुने सेल डिस्ट्रॉय होतात, मग त्याच्यावर जी नवीन सेल तयार होते, ही सतत डायनामिक प्रक्रिया आपल्या बॉडीमध्ये चालू असते एक नॅचरल वेमध्ये चालू असते पर्टिक्युलरली. परंतु काहीतरी कुठतरी काहीतरी केमिकल गडबड होते आणि सुरुवात एका सेलपासून आहे, कुठल्या तरी अवयवाचा. हा कॅन्सर जर म्हटलं तर स्त्रीमध्ये पुरुषामध्ये दोन्ही इक्वली पाहिलं जातं. तिथं काही जेंडर बायस नाही आहे की बा पुरुषांनाच होईल की स्त्रियांना होणार नाही. अर्थात पुरुषाचे कॅन्सर वेगळे, स्त्रियांचे वेगळे, त्याबद्दल नंतर आपल्याला बघता येईल. तर कुठल्याही अवयवामध्ये कॅन्सर होऊ शकतो. काही काही अवयवामध्ये कॉमनली होतो. जसं तुम्ही ऐकलं असेल की किडनीचा कॅन्सर, लंगचा कॅन्सर, लिव्हरचा कॅन्सर, स्त्रियामध्ये ब्रेस्टचा कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर. आपल्या इंडियामध्ये ओरल कॅन्सर, तंबाखू, सिगरेट वगैरे वगैरे वगैरे, ओरल कॅन्सर कॉमनेस्ट कॅन्सर जे आहेत पर्टिक्युलर. तर काही अवयवामध्ये हे कॅन्सर जास्त प्रमाणात होतात. परंतु कुठल्याही अवयवामध्ये जर कॅन्सर झाला तर सुरुवातीला फक्त एक सेल तिथला बदलतो. एका सेलपासून सुरुवात होते. हा सेल वेगळा बाकी सेलपेक्षा. मग हा नॅचरल बिहेवियर जे असतं इतर सेलचं तो मानत नाही आणि झपाट्याने त्याची वाढ होऊन जाते. म्हणजे हा एक सेल, नॉर्मल सेल समजा एक सेल व्हायला 1 महिना लागत असेल तर एका महिन्यामध्ये लाखो सेल्स कॅन्सरचे तयार होऊन जातात. आणि मग त्या ठिकाणी एक मासवा तयार होतो, ज्याला मी ट्यूमर म्हणतो किंवा गाठ म्हणतो. ही गाठ गळ्यामध्ये राहू शकते, ब्रेस्टमध्ये राहू शकते, शरीराचे इतर अवयवामध्ये राहू शकते. आणि ती गाठ ज्या ठिकाणी तयार झाली, आणि समजा ती जर कॅन्सरची गाठ असेल, जी मायक्रोस्कोपीमध्ये त्याची बायोप्सी करून कन्फर्म करून घेतो, ज्या ठिकाणी झाली त्या आणि त्याच ठिकाणी असताना जर निदान झालं ते प्राथमिक अवस्थेमधलं निदान झालं. परंतु जर ऍडव्हान्स कशाला म्हणायचं, समजा गाठ झाली तुम्हाला एका अवयवामध्ये आणि निदानच्या वेळेस समजा ती दुसऱ्या अवयवामध्ये गाठ डिटेक्ट झाली, हा ऍडव्हान्स स्टेज झाला पर्टिक्युलरली. तर इथे आपण जायला नको. आणि कॅन्सरचे प्रामुख्याने जर सिम्पटम्स बद्दल आपण विचार केला तर हे डिपेंड करतात, जसं मी सांगितलं की प्रत्येक अवयवाचा वेगवेगळा कॅन्सर असतो. जसं कोलॉनचा कॅन्सर आहे, कोलॉन ज्याला मोठी हात म्हणतो है ना, तिथला कॅन्सर असेल तर संडासमध्ये ब्लड जाईल. किडनीचा कॅन्सर असेल तर लघवीमध्ये ब्लड जाईल. लंगचा असेल तर तुमच्या कफमध्ये ब्लड जाईल. स्टमकचा असेल तर व्हॉमिटिंगमध्ये ब्लड जाईल. अजून काही असेल तर तुमच्या गाठी येतील, वजन कमी होईल. तर अशा अलग अलग प्रकारचे जे कॅन्सर असतात त्याचे अलग अलग लक्षण तुम्हाला मिळतील. आपल्या देशामध्ये सगळ्यात महत्वाचा जो कॅन्सर आहे तो म्हणजे तंबाखाला थ्रोन कॅन्सर आहे. आणि इथे येण्याचं, कॉलेजमध्ये स्पेशली आम्ही कॅन्सर अवेअरनेस प्रोग्राम घेतो. त्याचं मेन उद्देशच ते असते की विद्यार्थ्यांना तंबाखू आणि त्यापासून होणारे जे काही प्रॉब्लेम आहे त्याबद्दल एक अवेअरनेस किंवा जागरूकता क्रिएट करणे. कारण युजली स्टडीमध्ये असं लक्षात आलं आहे की तंबाखू घेण्याची सुरुवात, मग ते सिगरेट असो, खर्रा असो, खैनी असो, पुढे जे काही असो, युजली वयाच्या 14, 15, 16, 18, 20 वर्षापासून होऊन जाते. आणि माझं सकदा चौकामध्ये क्लिनिक आहे. मी खूप छोटे छोटे असे पाहतो मुलं, 15 वर्षाची मुलं, 16 वर्षाची मुलं, की जे लोकांनी खर्रा त्यांच्या फॅमिलीमध्ये असतो, खर्रा आई वडील खातात, त्यापासून मुलांना ती लागून जात सवय पर्टिक्युलरली. तर आपण जे वागतो ते मुलामध्ये ट्रान्समिट होतं अल्टिमेटली. तर अशी मुलं मी पाहिले आहे की ज्यांचं तोंड उघडत नाही, म्हणजे एवढा त्यांचा जबडा स्टिफ झालेला असतो आतमासवा, किंवा जखमा झालेल्या असतात. 20-20 वर्षामध्ये ओरल कॅन्सर डिटेक्ट झालेले आहेत. त्यामुळे एक महत्त्वाची चेतावणी जी प्रत्येक स्टुडंटनी लक्षात ठेवली पाहिजे की तंबाखू तो कोणत्याही प्रकाराचा असो, सिगरेट असो, बिडी असो, हुक्का असो, खैनी असो, गुटखा असो, काही असो पर्टिक्युलर, तो शरीराला हानिकारक आहे आणि आपण त्यापासून दूर राहिलं पाहिजे. आणि अर्थात ही गोष्ट तुमच्यापासून तुमच्या घरापर्यंत गेली पाहिजे, तुमच्या आईवडिलापर्यंत पोहोचली पाहिजे. कारण तंबाखाचा वापर एवढा सर्रास, मला वाटते इथे जे काही बसले असतील 50% तरी लोकांच्या घरामध्ये तंबाखूचा वापर होत असेल. आणि
याचा जो इम्पॅक्ट असतो तंबाखाचा, तो काही तुम्हाला 2-4 वर्षामध्ये कळत नाही. जेव्हा तुम्ही सतत 20 वर्ष, 25 वर्ष, 15 वर्ष तंबाखू खाता, मग अशा वेळेस त्याचे पूर्ण असर दिसतात. त्याच्या आधी बरेचसे तुम्हाला सिम्प्टम्स येतात. पण फायनल जे झालं, म्हणजे हायेस्ट डिसऑर्डर जे आजाराचा आहे, तो म्हणजे ओरल कॅन्सर पर्टिक्युलरली. तर मला वाटते, जर कोणीही आज तंबाखू खात असेल, सिगरेट घेत असेल, त्याने जर सोडला, मग तो 80 वर्षाचा माणूस असो की 16 वर्षाचा मुलगा असो, त्याच्यापासून त्याला फायदाच होणार आहे. त्यामुळे जिथं कुठं लक्षात आलं असेल की त्याचा वापर होत आहे आणि आपण त्याला जर कन्व्हिन्स करू शकलो, तर एक मोठी गोष्ट आपण आजच्या दिवशी मिळवली असं आपल्याला म्हणता येईल. तर अजूनही बऱ्याचशा गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत, परंतु वेळेचं लक्ष ठेवून आणि मॅडमचे जो काही टॉपिक आहे, आज वुमेन्स सेलतर्फे हा आयोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये वुमेन्स आणि जे जेंडरला इम्पॉर्टन्स मिळेल ते लक्षात घेताना मी माईक सोडतो, मॅडमला इन्व्हाइट करतो की त्यानं हवं आणि ऑडियन्सला ऑडिशन द्यावं. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट श्री अशोकरावजी बनसोड साहेबांना मी अध्यक्षीय मनोगताकरिता आमंत्रित करते. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो. जनरली असं असतं की अध्यक्ष भाषण असं शेवटी होत असतं, समारोपही शेवटी होत असतो. पण मला एक अतिशय महत्त्वाच्या कामाला जायचं असल्यामुळे मी इथे उभा आहे. आदरणीय मंचावर उपस्थित आमचे बंधू डॉक्टर मनमोहन राठी, डॉक्टर देशपांडे सर, डॉक्टर रंजना वाहने मॅडम, डॉक्टर अजय काळे सर. आज हा जो योग आला, हा डॉक्टर मनमोहन राठी यांच्यामुळे आला, कारण मी त्यांचा पेशंट आहे. जरी माझ्या बंधुत्वाचे रिलेशन असलं, मी त्यांचा पेशंट आहे आणि प्रत्येक वेळेस त्यांच्या दवाखान्यात जात असतो. एक दिवस अशी चर्चा झाली आमची, की बुवा आमचं जे काही कॅन्सर रिलीफ सोसायटी आहे, हे असे कार्यक्रम आम्ही घेत असतो. महाविद्यालयांमध्ये जात असतो, समाजात जाऊन त्याचा प्रचार करत असतो. तर मला जे आमच्या डोक्यात असं आलं, की आमच्याही विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे, म्हणून हा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केला. आणि जेव्हा मी प्रिन्सिपल साहेबांना सांगितलं की असा एक कार्यक्रम आपण घ्यायला पाहिजे, तर त्यांनी देखील आपली ते तयारी दाखवली आणि हा कार्यक्रम त्यांनी घडवून आणला. आज आपल्याला इथे कॅन्सरबद्दल बऱ्याचशा गोष्टी कळणार आहेत, बऱ्याचशा तुमचे गैरसमज दूर होणार आहेत. जे काही गैरसमज दूर असतात, दूर होतील ते, त्याच्याबद्दल मला अतिशय खात्री आहे. आता डॉक्टर राठी साहेबांनी जे काही आपल्याला सांगितलं ते अतिशय मोलाचं आहे. त्याच्यावर आपण हे करावं आणि त्याच्याप्रमाणे आपलं आचरण ठेवावं. त्यांनी जे तंबाखूचं व्यसन सांगितलं, सिगरेटचं व्यसन सांगितलं, हे निश्चितच आयुष्यात नको माणसाला, कारण हे तुमच्या शरीराला काहीच फायदा होत नाही. त्यामुळे आजचा जो काय जागतिक आरोग्य दिवस आहे, त्या दिवशी आपण अशी प्रतिज्ञा घेतली पाहिजे किंवा असं एक शपथ घेतली पाहिजे की आजपासून आम्ही दारू, सिगरेट वगैरे घेणार नाही. अशी जर आपण प्रतिज्ञा केली तर मला असं वाटतं या कार्यक्रमाचं फलित होईल, असं मला असं नक्कीच वाटते. आणि आपल्या सगळ्यांना मी जागतिक आरोग्य दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचं आरोग्य पुढील आयुष्यामध्ये चांगलं राहावं, सुदृढ राहावं याची परमेश्वराचं प्रार्थना करतो आणि आपलं रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. सर्वांनी आसनस्थ व्हावे. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या आदरणीय डॉक्टर रंजना वाणी मॅडम यांनी आपले मौलिक असे विचार प्रकट करावे अशी मी त्यांना विनंती करते. Thank you so much for wonderful introduction. सुप्रभात, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आवाज पोचतोय? ओके. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन जे साजरा करण्याकरिता आपण इथे एकत्र जमलो आहोत आणि मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी आयोजकाचे मनापासून आभार व्यक्त करते. महत्त्वाचा आजचा विषय म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ सर्वायकल कॅन्सर and importance of HPV vaccine. Next slide. येतोय ना? जसं डॉक्टर राठी सरांनी म्हटलं, टुगेदर फॉर हेल्थ, हे वाक्य अगदी तुम्ही सगळ्यांच्या मनात रुजायलाच हवं. इम्पॉर्टन्स जे काही त्यांनी सांगितलंय तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल अशी अपेक्षा. पहिली स्लाइड इथून करू का आपण? नाही आहे पण चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. हो.
आय एम कम्फर्टेबल. प्रिव्हेन्शन ऑफ सर्वायकल कॅन्सर अँड इम्पॉर्टन्स ऑफ HPV वॅक्सिनेशन. कोणी याच्याबद्दल ऐकलेलं आहे? कोणी जे कोणी इथे उपस्थित आहे याच्यामधनं ज्यांनी कोणी याच्याबद्दल काहीतरी एक शब्द तरी ऐकला असेल त्यांनी आपला एक हात हवेत वर करावं. एकच. प्लीज डोंट बी शाय. लाजू नका. अगदी कॉन्फिडेंटली हात वर करा म्हणजे मला समजून येईल की मला कुठून सुरुवात करायला हवी. 3 जण उपस्थित किती असतील मॅडम? 40 पैकी फक्त 3घांनी हात वर केलेले आहेत. म्हणजे याचं गांभीर्य तुम्ही जरा लक्षात घ्यावं. प्रिव्हेन्शन याचा अर्थ काय आहे? म्हणजे प्रतिबंध, बचाव ज्याला आपण हिंदीमध्ये म्हणतो. सर्वायकल कॅन्सर, गर्भाशय ग्रीवा कॅन्सर. ग्रीवा ही हिंदीमध्ये उच्चारलं जातं आणि गर्भाशयाचं तोंड हे मराठीमध्ये म्हटलं जातं. HPV ची लस. सगळ्यांचं अर्थ क्लिअर झाला सगळ्यांना? आता हे प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजी जसं सरांनी सांगितलं, प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजी नेमकं आहे काय? सो दीज आर द स्टेप्स टेकन टू प्रिव्हेंट द कॅन्सर फ्रॉम डेव्हलपमेंट ऑर स्लो डाऊन द प्रोग्रेस. म्हणजे की जर का आपल्याला पहिली गोष्ट तर अशी तपासणी करायला हवी की कॅन्सर व्हायलाच नको, आणि जर का एखाद वेळेस झाला तर त्याचा प्रोग्रेस कसा आपल्याला कमी करता येईल, कसं आपल्याला त्याला अरेस्ट करता येईल, याच्याकडे काही स्टेप्स, काही तपासण्या करतात. त्याला आपण प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजी ही फील्ड म्हणतो. तर आपण आता ह्या प्रवासामध्ये जाणून घेऊयात की सर्वायकल म्हणजे कॅन्सर काय आहे, सर्विक्स काय आहे, ते दिसतं कसं, एवढं का बोललं जातं, त्याचा बचाव कसं करायचं, त्याची ट्रीटमेंट काय आहे, वगैरे वगैरे. आता व्हॉट इज सर्विक्स? सर्विक्स म्हणजे काय? तर सर्विक्स तुम्हाला दिसणार, सर्विक्स महिलांच्या लोअर भाग आणि शरीरातला सगळ्यात खालचा भाग असतो जो कुठली स्त्री स्वतःहून बघू शकत नाही. ते बघण्याकरता किंवा त्याची तपासणी करण्याकरता तुम्हाला स्त्रीरोग तज्ञाकडे जायला लागतं. आणि ते तुम्ही कधी जाता? महिला कधी जाते स्त्रीरोग तज्ञाकडे? जेव्हा तिला काही त्रास होतो, त्याच्याशिवाय ती अजिबात जात नसते. तर हे सर्विक्स असते काय? हे फायब्रोमस्क्युलर ऑर्गन आहे जे अराउंड 4.5 सेंटीमीटर त्यांची लेंथ आहे. आणि जेव्हा ती तपासणी करतो आम्ही ॲज अ गायनेकोलॉजिस्ट, ते काहीसं असं दिसतं, म्हणजे अगदी असंच दिसतं ते. याला 2 पार्ट्स असतात सर्विक्सला. एक तर आहे बाहेरचा दिसणारा, तो म्हणजे एक्टोसर्विक्स, आणि आतला तो म्हणजे एंडोसर्विक्स. तर याचं परीक्षण गायनेकोलॉजिस्ट करत असते. आतलं एंडोसर्विक्स हे जे आहे गर्भाशयाशी जोडलं जातं, मेन पार्ट ऑफ युट्रस, आणि एक्टोसर्विक्स हे जे आहे योनी मार्गाकडे उघडलं जातं. हे जे आहे याचं दिसणं, जी एक अविवाहित स्त्री असेल ते अगदी सर्क्युलर ओपनिंग सारखं दिसतं, आणि जिचे बरेचसे बाळंतपण झालेले आहेत ते एक स्लिट सारखं दिसतं. नेक्स्ट, याच्यानंतर येऊयात आपण कॅन्सर बद्दल सरांनी अगदी चांगली माहिती दिलेली आहे. कुठलाही बॅलन्स, जे सेल्स नवीन बनत असतात, मॅच्युअर होतात, नष्ट होतात, या प्रक्रियेमध्ये कुठलेही अडथळे, कुठल्याही स्टेप्समध्ये कुठल्याही क्षणी आलेला अडथळा म्हणजे सेल्स, एक ट्युमरची निर्मिती होणं आणि मग ते रक्ताद्वारे, ब्लड किंवा लिम्फ, पिवळ्या रक्ताद्वारे शरीराच्या विविध अंगापर्यंत पोहोचतो. त्यानंतर येतोय, त्यानंतर आपण का बरं याच्याबद्दल एवढं बोलायला हवं? इन्सिडेन्स ऑफ सर्वायकल कॅन्सर. तर प्रामुख्याने महिलांमध्ये जे कॅन्सर्स दिसतात ते म्हणजे 4. पहिला आहे ब्रेस्ट कॅन्सर, सेकंड नंबर क्रमांकावर आहे सर्वायकल कॅन्सर, तिसऱ्या क्रमांकावर आहे ओव्हेरियन कॅन्सर, आणि चौथ्यामध्ये येतो एंडोमेट्रियल कॅन्सर. याबद्दल तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलंच असेल कदाचित. तर ब्रेस्ट कॅन्सर बद्दल मी काही जास्त बोलणार नाही, आपण डायरेक्ट बोलूयात. ते आहे सेकंड मोस्ट कॅन्सर, दॅट इज सर्वायकल कॅन्सर. तर ऍक्च्युली सर्वायकल कॅन्सरमुळे तुम्हाला आश्चर्य होईल, दर 7 मिनिटांनी एक स्त्री सर्वायकल कॅन्सरमुळे मृत्युमुखी होते. दर 1 तासाला 8, आणि दररोज 200 स्त्रिया सर्वायकल कॅन्सरमुळे मृत्युमुखी होतात. म्हणजे एकूण 70,000 केसेस एव्हरी इयर. इन 2020 WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने एक डॉक्युमेंटरी विजन तयार केलं होतं. त्यामध्ये हे नमूद केलेलं आहे की आपल्याला हा सर्वायकल कॅन्सर एक पब्लिक हेल्थ
प्रॉब्लेम म्हणून 2030 पर्यंत हा आपल्या देशातनं पूर्णपणे एलिमिनेट करायचा आहे. तर ह्या टार्गेट अचीव करण्याकरिता त्यांनी हे अचीव करण्याकरिता काही 3 टार्गेट्स दिलेले आहे. वॅक्सिनेशन, स्क्रीनिंग आणि ट्रीटमेंट. वॅक्सिनेशन 90% वॅक्सिनेशन, स्क्रीनिंग 70% आणि 90% ट्रीटमेंट. यातलं कोणाला काही कळलं? तुम्हाला जसं सरांनी सांगितलं, स्मॉल पॉक्स, पोलिओ याच्याकरता 2 बूंद जिंदगी के अमिताभ बच्चन जी यायचे. बरोबर आहे, त्यांची किती जाहिरात राबवावी लागली जेणेकरून तो पोलिओ काहीसा आपल्या देशातनं बाहेर गेलाय, आपण हाकलून घालवला आहे. तसा स्मॉल पॉक्स गेलेला आहे. पण आता सुद्धा काय म्हणजे ट्युबरक्युलोसिस करिता किंवा लेप्रेसी, मलेरिया अजून आपण काही ते टार्गेट अचीव केलेलं नाहीये. त्या दिशेने वाटचाल सरकारची सुरू असते, जाहिराती देत असतात, कार्यक्रम राबवल्या जातात. तसंच काही आपल्याला कॅन्सर सर्व्हिक्स आपल्या देशातनं घालवण्याकरिता बरेचसे एफर्ट्स सरकारकडनं घेतल्या जात आहेत. तर पहिले जाणून घेऊयात सर्वायकल कॅन्सरचे काय कॉजेस आहे, कशामुळे हा कॅन्सर होतो. त्याचं एकमेव पॉझिटिव्ह फॅक्टर आहे जे 1996ला कळलं होतं की याचं पॉझिटिव्ह फॅक्टर काय आहे, हे कशामुळे होत आहे. ते म्हणजे पर्सिस्टंट इन्फेक्शन बाय ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. विच ह्युमन पॅपिलोमा व्हायरस? हाय रिस्क. यामध्ये जसं तुम्ही कोविडच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे किती प्रकारचे व्हायरस होते, स्ट्रेन्स होते कोविडमध्ये. कोणी सांगू शकता मला? अल्फा, बीटा, ओमिक्रॉन, डेल्टा ऐकलं होतं हे तेव्हा? कोविडच्या वेळेस ऐकलं होतं की नाही? कोविड व्हायरसचे पण बरेचसे स्ट्रेन्स होते. सगळे काही घातक होते का? नाही. काहींनी असा घात केला की काही स्ट्रेन्समुळे हॉस्पिटलायझेशन खूप झालं, पण डेथ तेवढा नाही झाला. काहींनी फक्त डेथचा तांडव केला, काहींनी फक्त पसरायचं काम केलं. असेच काही HPV व्हायरस पण आहे. याचे अराउंड 200 स्ट्रेन्स बघितल्या जातात. त्यामध्ये हाय रिस्क, लो रिस्क आपण 2 कॅटेगरीमध्ये त्याला डिवाइड केलेलं आहे. लो रिस्क मध्ये 2 येतात, एक 6 आणि 11. हाय रिस्क मध्ये येतात ते 16, 18, 43, 33, 51 अनेक आहेत त्यामध्ये. तर आपल्याला फोकस कशामध्ये करायचा आहे? हाय रिस्क आणि पर्सिस्टंट इन्फेक्शन बाय हाय रिस्क HPV व्हायरस गिव्ह राईज टू सर्वायकल कॅन्सर. आता 6, 11 होणारा जो विकार आहे त्याला आपण वॉर्ट्स म्हणतो. मस्क्युलर ग्रोथ कधी कधी प्रायव्हेट पार्ट जवळ दिसतं आणि घाबरून स्त्रिया येतात की आम्हाला कॅन्सर तर नाही झालेला आहे, तर त्याला आपण वॉर्ट्स म्हणतो आणि अगदी त्याची खूप बेसिक अशी ट्रीटमेंटने ते नाहीसं होत असतं. हे HPV इन्फेक्शन बद्दल काय एवढं भीती किंवा काय एवढा इम्पॉर्टन्स देतोय, तर तुम्ही लक्षात घ्या 80 to 90% स्त्रियांना त्यांच्या पूर्ण आयुष्यभरात म्हणजे 50-60 गाठेस्तोर कधीतरी एकदा याच्याने इन्फेक्शन होतं, याच्याने संक्रमण होत असतं. म्हणजे 5 पैकी 4 महिलांना होत असतं. पण ते आपोआप नाहीसं पण होतं. ते व्हायरस आपोआप शरीरामधनं बाहेर पडतं सुद्धा. पण जेव्हा हे व्हायरस आपोआप बाहेर पडत नाही, म्हणजे कसं, सपोज XYZ ला ह्या व्हायरसनी संक्रमित झाली आहे, तर त्या स्त्रीच्या शरीरामधनं पहिल्या 2 वर्षात 70% व्हायरस आपोआप बाहेर पडणार, बाकीचं राहिलेले 30% व्हायरस पुढच्या 2-3 वर्षात पडणार बाहेर. पण जर का तो 16-18 आहे, तो तिथे बसून राहणार. कुठे राहणार हा बसून? सर्विक्स, वजायना किंवा वल्वा, बाहेरचा भाग ज्याला आपण बाहेरचा प्रायव्हेट पार्टला आपण म्हणतो वल्वा, योनिमार्ग, वजायना आणि सर्विक्स गर्भाशयाचं तोंड. ह्या व्हायरस इव्हन ओरोफॅरिंजियल एरियामध्ये, ओरल माउथ मध्ये, फॅरिंग्स मध्ये इथे पण बघितला जातो. आणि शिवाय पुरुषांमध्ये पण पेनिस, स्क्रोटम मध्ये पण हा व्हायरस बघितला जातो. तर हे कसं ट्रान्समिट होणार? आता काय असतं की जर का 18 आणि 16 किंवा हाय रिस्क व्हायरस स्ट्रेन तुमच्या महिलाच्या शरीरात येऊन बसलाय, तर ते पूर्णपणे कॅन्सरचं रूप घेण्याकरिता त्याला 8 ते 10 वर्ष लागतात. किती? 8 ते 10 वर्ष. त्या फेजला आपण म्हणतो प्री कॅन्सरस स्टेज. आणि जर का ह्या स्टेजमध्ये आपण त्याला पकडलं, म्हणजे जर का डायग्नोज केलं, त्याचं निदान झालं, तर याचं पुरेपूर ट्रीटमेंट, कम्प्लीट ट्रीटमेंट सुद्धा अवेलेबल आहे. आणि आपण पूर्णपणे याला कॅन्सरचं रूप घेण्याआधी रोखू सुद्धा शकतो. आता हे कसं ट्रान्समिट होणार? HIV सारखं नाही होणार, कोविड सारखं नाही होणार, शिंकल्याने, खोकल्याने, असं सगळं नाही आहे याचं, किंवा कॉन्टेजियस असं नसतं. हे कसं असतं? फक्त हे एकमेव सेक्शुअली ट्रान्समिटेड व्हायरस आहे. तर हे कसं की
नॉर्मल वजायनल सेक्स, ओरल सेक्स, सेक्स टॉईज, प्रायव्हेट पार्ट्सचा कॉन्टॅक्ट सुद्धा या सगळ्या गोष्टींनी हा व्हायरस एकापासून दुसऱ्यामध्ये ट्रान्सफर होतो. याचे सिम्पटम्स काय आहे तर थोडक्यात प्रत्येक कॅन्सर सारखं ऍडव्हान्स स्टेजमध्ये सिम्पटम्स येत असतात. तर जेव्हा ते सिम्पटम्स येतात तेव्हा फार नंतरची स्टेज होऊन जाते. हातात काहीशा गोष्टी नसतातच. पण जेव्हा अर्ली स्टेजमध्ये किंवा जेव्हा ऍडव्हान्स स्टेजमध्ये जे त्रास व्हायला लागतो केव्हा जाते महिला हॉस्पिटलमध्ये, जेव्हा तिला कंटिन्युअस पेन, बॅकएक आहे, नाही तर फक्त ओटीपोटात दुखणं, किंवा वेट लॉस आहे, किंवा रक्त कमी होणं, किंवा पोस्ट कॉयटल म्हणजे संभोगानंतर रक्तस्राव होणं, किंवा मेनोपॉज आल्यानंतर पाळी पूर्णशी नाहीशी झाल्यानंतर सुद्धा रक्तस्राव होणं, किंवा फक्त 2 पाळीमध्ये कंटिन्युअस रक्त जाणं किंवा कायम स्पॉटिंग होणं, ह्या सगळे याचे सिम्पटम्स आहेत. रिस्क फॅक्टर्स काय आहेत, कोणाला हा कॅन्सर होऊ शकतो तर ज्यांचं फार कमी वयात लग्न झालेलं असते, किंवा ज्यांचं सेक्शुअल डेब्यू हे फार कमी वयात झालेलं असते, जे मल्टिपल पार्टनर्स बरोबर सेक्स करतात, किंवा ज्यांची इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेट असते, म्हणजे ज्यांना HIV झालेलं असते, किंवा प्रतिकार शक्ती काही कारणास्तव कमी पडलेली असते, अपुरी असते, किंवा ज्यांचं ट्रान्सप्लांट झालेलं आहे, ऑटो इम्युन डिसीजेस आहे, जेणेकरून त्यांना डॉक्टरांना त्यांची प्रतिकार शक्ती कमी करण्याकरिता औषधं द्यायला लागतात त्यांच्यामध्ये, किंवा ज्यांचं प्रॉलॉंग, बऱ्याचशा महिलांना कॉन्ट्रासेप्शन म्हणून प्रॉलॉंग डॉक्टरला न विचारता आपल्या मनाने गर्भनिरोधक गोळ्यांचं वर्षानुवर्ष सेवन करीत असतात, किंवा स्मोकिंग जे आपल्या इंडियामध्ये अजून तेवढंसं नाही आहे पण तरी सुद्धा लोअर सोशिओ इकॉनॉमिक स्टेटसच्या स्त्रियांमध्ये बीडी हेच सेवन हे फार आम झालेलं आहे. ज्यांचं इम्युनोसप्रेशन मी तुम्हाला सांगितलं. आणि पुढे आपण बघूयात आता ज्यांना सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेसची हिस्ट्री असेल, कुठलेही अजून वेनेरिया, आपलं गोनोरिया, सिफिलिस, हे सगळे डिसीजेस जे सेक्शुअली ट्रान्समिटेड असतात. पुढे पूर्ण पुढे करा आता. तर आपण कॅन्सर्स मध्ये प्रत्येक कॅन्सरची स्टेजेस असतात. आपल्याला स्टेजेस नाही जायचं आहे, म्हणजे आपल्याला प्री कॅन्सर स्टेजची मी गोष्ट करणार आहे. हे वेगळे स्टेजेस आहे, म्हणजे पसरलेला कॅन्सर फक्त तो ग्रीवापर्यंत गर्भाशयाच्या तोंडापर्यंत सीमित नसून सुद्धा पूर्ण बॉडीमध्ये पसरलेला स्टेजेस आहेत. राईट, त्याच्याबद्दल आपण बोलणार नाही. आपण फक्त इथे बोलणार आहोत CIN बद्दल. तर हे बघता बिलकुल असंच काही दिसतं सर. हे आहे नॉर्मल सर्व्हिक्स. नॉर्मल सर्व्हिक्स हे थोडं पॅच आलेलं आहे, छोटं लिजन, हे मोठं लिजन, आणि हे पूर्ण कॅन्सर, पूर्ण फुल ब्लोन कॅन्सर. तर ही स्टेज मी किती म्हटलं होतं, किती वर्ष लागतात? 8 ते 10 वर्ष. तर बऱ्यापैकी आपल्याला हे जे व्हायरस आहे वेळ देत असतो की तुम्ही जा, निदान करा, टेस्ट करा, स्क्रीनिंग करा, आणि औषधोपचार करा. राईट. तर आता हे सर्वायकल इंट्राएपिथेलियल निओप्लेझिया, CIN, ज्याला आपण म्हणतो प्री कॅन्सरस लिजन. CIN मध्ये पण लो ग्रेड, हाय ग्रेड आणि थर्ड ग्रेड असं CIN मध्ये पण असतं. तर हे आमच्यासाठी, हे डॉक्टर्ससाठी आहे. डॉक्टर का याला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकतो, कारण की याची वेगवेगळी ट्रीटमेंट देखील असते. आता जे पहिलं टार्गेट आपल्याला WHO ने दिलेलं आहे ते म्हणजे की स्क्रीनिंग. स्क्रीनिंगचा अर्थ कोणी सांगू शकतात मला? स्क्रीनिंग म्हणजे आहे तपासणी. तर स्क्रीनिंग कोणाचं केलं जातं? ज्यांना सिम्पटम्स असतात त्यांचं स्क्रीनिंग नाही होत. हे ती पॉप्युलेशन हिट करतो ज्यांना कोणालाच काही सिम्पटम नाहीये. तर 30 ते 65 वयोगटातल्या महिलांना स्क्रीनिंग करणं आवश्यक आहे. त्यांना कुठला त्रास असो वा नसो, तुम्हाला स्क्रीन करणं स्वतःला गरजेचं आहे. त्या स्क्रीनिंग मध्ये आपण काय करत असतो, तर विविध प्रकारच्या टेस्ट आपण स्क्रीनिंग मध्ये करत असतो. हे स्क्रीनिंग मी तुम्हाला सांगते, सरकारी दवाखान्यांमध्ये, कॉर्पोरेशनच्या दवाखान्यांमध्ये, चॅरिटेबल हॉस्पिटल्समध्ये फ्री ऑफ कॉस्ट केलं जातं. फ्री ऑफ कॉस्ट असून देखील 50% स्त्रिया सुद्धा आपलं स्क्रीनिंग करून घेत नाही. पुढे अजून पुढे 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 आता स्क्रीनिंग पुढे करा. स्क्रीनिंग करिता कुठल्या टेस्ट्स आहे, मेथड्स ऑफ स्क्रीनिंग कुठल्या कुठल्या आहे.
फक्त पॅप स्मिअर आहे? कोणी केलेलं आहे स्वतःचं पॅप स्मिअर? कोणी कोणी केलेलं आहे? कोणाचं वयोगट इथे 30 वर्षाच्या वर आहे? तर आता बघा तुम्हाला किती महत्वाचं आहे ते पॅप स्मिअर. कोणी हे बघितलं तरी आहे? हे जी चित्र दिसतात आहे इथे कोणीच बघितलेलं नाही. कोणाच्याच गायनिकोलॉजिस्टनी कधीच हे दाखवलेलं नाही किंवा कधीच याच्याबद्दल तुमच्याशी चर्चा केलेली नाही, हे मी मान्य करत नाही. प्रत्येक गायनिकोलॉजिस्ट आपल्या क्लिनिकमध्ये 30च्या वर येणाऱ्या प्रत्येक महिलांना हे सांगतच असतात. गेलंच नाही. अच्छा, इथून सुरुवात आहे. मग आहे लिक्विड बेस्ड सायटोलॉजी, कॉल्पोस्कोपी, एक व्हिज्युअल इन्स्पेक्शन जे मी सांगितलं की परस्पेक्युलम एक्झामिनेशन मध्ये आपल्याला सर्व्हिक्स कसं आहे ते दिसतात. या सगळ्या हे जे आहेत ह्याचं म्हणजे मी दाखवते वेगवेगळ्या प्रकारचं आहे, पण हे एकच सांगणार आहे आपल्याला की आपल्या सर्व्हिक्स मध्ये ॲबनॉर्मल सेल्स, कॅन्सरचे सेल्स आहेत की नाही. तर हे जसं दिसतं एक छोटासा ब्रश असतो, तो ब्रश ही इतकं ओपनिंग मी म्हटलं सर्क्युलर असते, तो ब्रश या ओपनिंग मध्ये फिरवला जातो 4-5दा क्लॉकवाईज डिरेक्शननी आणि तेच आपल्याला या अल्कोहोल बेस्ड लिक्विड मध्ये टाकून पॅथॉलॉजिस्ट कडे जातं. अगदी सोपी टेस्ट आहे आणि मी तुम्हाला सांगितलं बिलकुल पैसे लागत नाही सरकारी दवाखान्यांमध्ये. तसंच ते स्लाइड टेस्ट पण आहे ज्याला आपण स्पॅच्युलानी सेल्स कडून स्मिअर करतो. आणि ह्याच्यानंतर जर का अफोर्डिंग क्लास असेल तर प्रत्येक स्त्रीने निदान त्यांच्या आयुष्यात एकदा तरी आपलं कॉल्पोस्कोपी टेस्ट करणं गरजेचं आहे. कॉल्पोस्कोप हे इतर कॉल्पोस्कोपी सारखं शरीराच्या आत न जाता बाहेरूनच त्याच्यानी टेस्ट बाहेरूनच ते बघितलं जातं. गर्भाशयाच्या 30 सेंटीमीटरच्या दुरीवर ही स्कोप ठेवलं जातं आणि एक मॅग्निफाईड मायक्रोस्कोप द्वारा विविध सोल्युशन्स अप्लाय करून विविध लाईट्स खाली सर्व्हिक्सचं परीक्षण केलं जातं ज्याला आपण कॉल्पोस्कोपी म्हणतो. तर हे एक गायनेकोलॉजिस्टचं स्टेथोस्कोप आहे असं समजा. काहीसं असं दिसतं आणि याच्यात ते आलेले पिक्चर्स घ्या. त्याच्यामध्ये ॲबनॉर्मल ब्लड सेल्स, ॲबनॉर्मल लिजन आणि त्याचं लुक हे आपल्याला कॉल्पोस्कोपीद्वारे बघितलं जातं. काही सुवणी सुद्धा लागत नाही. याचे मात्र पैसे तुम्हाला मोजावे लागतात, ते पण खूप काही नाही. अफोर्डिंग क्लास शुड गो अँड गेट देअर कॉल्पोस्कोपी डन ॲटलीस्ट वन्स इन देअर लाईफ टाईम. वन्स इन लाईफ टाईम तर तुम्ही 3,000 ते 4,000 रुपये खर्चच करू शकता असं मला वाटतं. आता कॉल्पोस्कोपी बद्दल मी तुम्हाला सांगितलेलंच आहे काय आहे. ओपीडी प्रोसिजर आहे, सुवणी नाही लागत, ऑफिसमधनं गेलं ब्रेकमध्ये जाऊन तुम्ही 15 मिनिटात करून येऊ शकता. ताबडतोब तुम्हाला एवढं तर नक्कीच सांगू शकते डॉक्टर की काय आहे, आपण काही सस्पिशियस वाटतंय काय, आणि मग सगळे रिपोर्ट्स आल्यावर एकत्र आपण मग त्याला रिपोर्ट देत असतो. याबद्दल फक्त पॅप स्मिअर किंवा कॉल्पोस्कोपी करून उपयोग नाही. शिवाय कशामुळे होतो हा कॅन्सर? कॅन्सर कशामुळे होतो? सर्वायकल कॅन्सर HPV मुळे. अरे मी काही बोलते त्याच काय कोणाला लक्षातच येत नसेल तर मी सांगून काही उपयोग नाहीये, है की नाही. तर थोडेसे अटेंटिव्ह राहा, नाही तर काही अर्थच नाहीये या बोलण्याला. HPV मुळे मग आपल्याला HPV बघायला नको की? बघायला हवा की नाही? मग ह्याच ज्या टेस्ट जे त्याच्यात पाठवल्या जातं त्यामध्ये HPV व्हायरस सुद्धा डिटेक्ट होतो. जर का 6-11 आलं किंवा लो रिस्क कुठला व्हायरस आला तर चिंतेचं कारण नाही, पण जर का हाय आलं तर आपल्याला त्याच्यावर ऍक्ट करावं लागेल, त्याचं निदान करावं लागेल, कुठल्या स्टेजवर आहे, खरंच लिजन आहे की नाही हे बघावं लागेल. कुठलीच टेस्ट फक्त एक पॅप स्मिअर करून अर्थ नाहीये. HPV जाणून घेणं गरजेचं आहे आणि कॉल्पोस्कोपी करणं गरजेचं आहे. कारण की फक्त व्हायरस तिथे बसून राहणं आणि लिजन न दिसणं म्हणजे घाबरण्यासारखं नाहीये, किंवा हाय रिस्क व्हायरस आहे पण लिजन नाहीये तरी घाबरून जाण्यासारखं नाहीये. त्यामुळे हे सगळं एकत्र करणं गरजेचं आहे. त्याला आपण को टेस्ट म्हणतो. को टेस्ट म्हणजे ॲबनॉर्मल सेल्स आणि HPV हे दोन्ही तिथे आहेत की नाही. जर हे आहेत तर मग कॉल्पोस्कोपी मध्ये लिजन दिसतंय का? जर लिजनच नाही दिसत तर तुम्हाला घाबरण्याचं काय कारण आहे? मग कशामुळे आपल्याला लक्षात येईल? फ्रिक्वेंट स्क्रीनिंग. आणि स्क्रीनिंग आपल्याला कधी करायचं आहे? पॅप स्मिअर जर करत असाल तर 30 ते 65 वयोगटामध्ये दर 3 वर्षांनी तुम्हाला पॅप स्मिअर करायला लागतं. आणि जर का को टेस्ट करत असाल तर दर 5 वर्षांनी तुम्हाला ही को टेस्ट म्हणजेच HPV व्हायरस आणि सायटॉलॉजी ही टेस्ट तुम्हाला दर 5 वर्षांनी करणं गरजेचं आहे 62 वर्ष वयोगटापर्यंत. आलं सगळ्यांना लक्षात? कोण कोण उद्याच जाणार आणि करून घेणार आहे? प्लीज आपले हात वर करा, अहेत उभे करा.
जे जाणार. व्हेरी गुड, आय एम इम्प्रेस्ड. इवन इफ टू ऑफ यू गो. तर कॉल्पोस्कोपी कोण करतं, म्हणजे कशासाठी करतो, की कोणाला गायनेकोलॉजिस्टने बघितलं की लिजन आहे काही, किंवा त्यांच्या पॅप्समियर टेस्टमध्ये ॲबनॉर्मल सेल्स आढळल्या, किंवा त्यांना कायमस्वरूपी पांढरा स्राव किंवा पिवळा स्राव, दह्यासारखा स्राव जातो, ज्याला वारंवार ट्रीटमेंट घेऊन सुद्धा तो बरा होत नसेल, किंवा ज्यांना आपलं एक की हा भाग मी फक्त डिलिव्हरीच्या वेळेसपासून आजपर्यंत गेलेले नाहीये गायनेकोलॉजिस्टकडे आणि मला जाणं गरजेचं आहे, मला जाणून घ्यायचं आहे की माझा लोअर पार्ट ऑफ माय बॉडी इज हेल्दी ऑर नॉट, राईट. आणि ही टेस्ट फक्त मेन्स्ट्रुएशन, ज्यांना पाळीत असेल तर ती टेस्ट नाही करता येणार, अदरवाईज कुठल्याही याच्यातही करता येतं. समजा आता काही घाव आलेला आहे आणि HPV बसलेला आहे, समजा लो रिस्क व्हायरस आहे पण घाव आहे, तर काळजी करण्याचं गरज नाहीये. आपण परत 3 वर्षांनी ती टेस्ट रिपीट करू. घाव, मी काय म्हटलं होतं तुम्हाला, असेल HPV व्हायरस बसलेला तरी तो आपोआप निघून जातो, त्याची आपण वाट बघणार, त्याची डॉक्टर सुद्धा वाट बघते. पण जर का 16-18 असेल तर, आणि आपल्याला तिथे काहीतरी लिजन पण दिसत असेल, घाव दिसत असेल, तर बर्फाची शेक किंवा गरम शेक देऊन तो नाहीसा करता येतो. समजा ते घाव डीप असेल तर मग आपल्याला त्याचं खरवडून ती जे लिजन आहे ते काढून सुद्धा ट्रीट करता येतं, आणि ते जी खरवडलेली टिश्यू असते ती परत रिजनरेट होत असते. नंतर आपलं लास्ट शेवटचं टार्गेट जे आहे ते म्हणजे, नाही पुढेच, शेवटचं टार्गेट म्हणजे पुढे वॅक्सिनेशन. किती टक्के वॅक्सिनेशन म्हटलं होतं मी, कोणाला लक्षात आहे? 90% वॅक्सिनेशन. व्हेरी गुड. तर वॅक्सिनेशन बद्दल तर ऐकलंच असेल. HPV लसीबद्दल कोणी कोणी ऐकलंय? म्हणजे याची चांगली बाजू ही आहे की तुम्ही सोशल मीडियाचा अजिबात वापर करत नाही. आय एम व्हेरी हॅपी. आणि तेवढंच तुम्ही इग्नोरंट खूप आहात, कारण की आत्ताच मला वाटतं सगळ्या कॉर्पोरेशन हॉस्पिटल्समध्ये ही लस अवेलेबल झालेली आहे. ही लस गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आहे, कॉर्पोरेशन हॉस्पिटल्समध्ये आहे, चॅरिटेबल हॉस्पिटल्सनी सुद्धा ही अवेलेबल केलेली आहे, आणि ते निशुल्क देतात सुद्धा आहेत. कुठल्या वयोगटात? नो, 14-15 नाही बेटा, 9 to 14 इयर्स, ओनली 9 to 14 इयर्स. कोणाला? मुलींना. ऍक्च्युली ही लस मुलांना सुद्धा देण्यात यायला हवी. त्यांचं वयोगट असायला हवं 9 ते 26 वर्ष, 14 नाही, 9 ते 26 वर्ष वयोगटातल्या मुलांना हे देता येतं. 9 ते 14 खरं तर मुलांना सुद्धा निशुल्क द्यायला हवी. इतर देशांनी केलेलं आहे, ऑलरेडी प्रोग्राम राबवतात आहे, पण आपल्या देशात निशुल्क करून सुद्धा पालक आपल्या मुलींना घेऊन जात नाहीत. ते मला विचारायला येतात की मॅडम हे लावल्याने मुलीची पाळी तर वेळेवर येणार ना, मुलीला वंगत्व तर होणार नाही, मुलींना बाकी गर्भाशयाच्या संबंधी दुसरे काही प्रॉब्लेम्स तर होणार नाही. हे सगळं मिथ आहेत, हे सगळ्या चुकीच्या गोष्टी पसरवण्यात येत आहे. ऍक्च्युली हे सगळं तुम्ही ऐकणं कमी करणं हे गरजेचं आहे. सो नीड ऑफ एन आर इज, इफ यू आर पेरेंट्स, गो अँड टेक युअर किड्स to the respective hospitals and get them vaccinated. Vaccinationचे डोस काय? 2 डोस. 9 ते 14 मध्ये 2 डोस, 0 आणि 6 months. ठीक आहे. कमीत कमी याचं अंतर 5 महिने तरी राहायला हवं. कुठली वॅक्सिन अवेलेबल केली हे मला माहिती नाहीये, कारण मार्केटमध्ये 3 टाईप्सचे वॅक्सिन झालेले आहे. जे इंडियन सिरम इन्स्टिट्यूट अवेलेबल करून देत आहे ती सर्वावॅक, ती सगळ्यात स्वस्त आहे. त्यातल्या त्यात त्याचा एक डोस 2000ला पडतो. गार्डासिल 4 जे 6, 11, 16, 18 4 स्ट्रेन्सला टार्गेट करते, ती आहे 4000पर्यंत. आणि एक आपल्याकडे जे अफोर्डिंग क्लास आहे त्यांनी नोनाव्हॅलंटकडे वळू शकतात. ते 9 स्ट्रेन्स, HPV व्हायरसचे 9 स्ट्रेन्सवर अटॅक करतं, ते म्हणजे की मोनाव्हॅलंट वॅक्सिन जे आहे 10,000ला अवेलेबल. तर मध्यम हेच आहे की तुम्ही ऍटलिस्ट गार्डासिल 4 तरी लावून घ्यायला हवं. याचं वय सुद्धा 9 ते 45 वर्ष वयोगट. फक्त एवढाच फरक आहे डोजेसचा. 15 वर्ष ते 45 वर्षापर्यंत वयोगटातल्या स्त्रियांनी किंवा मुलींनी हे 3 डोजेसमध्ये द्यायला हवं. ते आहे 0, 2 आणि 6 months. 0 म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये कमीत कमी 1 महिन्याचं अंतर, दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमध्ये कमीत कमी 5 महिन्याचा, तसा 6 महिन्याचा हवा, पण कमीत कमी 5 महिन्याचा. एक तुम्ही वेगळ्या कंपनीची घेतली, दुसरी लस वेगळ्या कंपनीची घेतली तरी हरकत नाहीये.
घेणं गरजेचं आहे. दिस इज द मोस्ट प्रोफॅलॅक्टिक वॅक्सिन अँड अ व्हेरी सेफ वॅक्सिन. बाकी सगळ्या वॅक्सिन सारखं तुम्ही अगदी वॉक इन ओपीडी मध्ये जाऊन अपर आर्मला राईट किंवा लेफ्ट आर्मला ती वॅक्सिन लागते. कुठलेच साईड इफेक्ट्स अजूनपर्यंत कुठलेच साईड इफेक्ट्स जगात जिथे कुठे दिलेले आहे कुठलेच साईड इफेक्ट्सचं प्रूफ कुठेच आलेलं नाही आहे. इट इज मोस्ट सेफ वॅक्सिन. होऊ शकतं कोणाला ताप येणं किंवा थोडंफार सूज येणं, हे नॉमिनल आहे. बाकी इतर वॅक्सिन्सला पण असं होत असतं. एकच कॉन्ट्रा इंडिकेशन आहे ज्यावेळेस तुम्ही ही वॅक्सिन नाही घेऊ शकत, जर का तुम्हाला काही अॅक्यूट इलनेस म्हणजे की तुम्हाला ताप आहे, ताप जर आहे किंवा तुम्हाला फ्लू आहे, अशा वेळेस कुठल्याही आपण अॅक्यूट कंडिशनमध्ये जातच नसतो वॅक्सिन घ्यायला. हेच एक कॉन्ट्रा इंडिकेशन आहे. तर मुलांना का देतो आपण? हर्ड इम्युनिटी अचीव करण्याकरिता. एक थोडक्यात सांगते मी, जर का सपोज कोणाला सेक्शुअल अब्यूज झालाय, लहान मुलीला कुठल्या पुरुषांपासून सेक्शुअली अब्यूज आहे किंवा कॉन्टॅक्ट झालाय प्रायव्हेट पार्ट्सने, मी तुम्हाला सांगितलं की हा व्हायरस जर का त्या पुरुषामध्ये असेल आणि असं काही एका मुलीबरोबर घडलं असेल तर ते व्हायरस ट्रान्समिट होऊ शकतं. बरोबर आहे. त्यामुळे रेप विक्टिमला सुद्धा गव्हर्नमेंटने सांगितलं आहे की पहिल्या तपासणीमध्ये बेसिक तपासणीमध्ये त्यांना पहिला डोस लागणं हा गरजेचा आहे. इम्युनोसप्रेस्ड जे कोणी असतील त्यांना तर अगदी देणं आवर्जून द्यायलाच पाहिजे. Next. तर ही वॅक्सिन बद्दलची माहिती आहे. नाही, आता एंडच करा पुरं. ही पूर्ण वॅक्सिन बद्दल बघा किती आरामात आणि हसत हसत ती मुलगी घेते आहे. असंच प्रत्येकाने घ्यायला हवं. पुढे. तर आता ऍक्च्युली काय आहे की हे जोपर्यंत सरकारने तर फारच कमी वयोगटात करता ही उपलब्ध करून दिलेली आहे, पण जोपर्यंत हे नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम मध्ये सरकार ही वॅक्सिन आणणार नाही तोपर्यंत मला वाटतं याचं गांभीर्य सुद्धा पालकांना कळणार नाही. कारण की आम्ही कितीही सांगितलं तरी पालक याच्याबद्दल ऍक्शन घ्यायला तयार नसतात. तर कॉम्प्लायन्स हा फार गरजेचा आहे. प्रत्येक स्त्रीने पुढे येऊन स्वतःचं स्क्रीनिंग करणे आणि आपल्या मुलांना मुलींना योग्य वेळेस जाऊन वॅक्सिन देणे हे खूप गरजेचं आहे. दॅट इज हाऊ वी कॅन इरॅडिकेट एलिमिनेट सर्वायकल कॅन्सर ॲज अ पब्लिक हेल्थ प्रॉब्लेम फ्रॉम आवर कंट्री बाय 2030. तर आपण सगळं एक प्लेज घेऊया. लेट्स जॉईन आवर हँड्स टुगेदर टू इरॅडिकेट सर्वायकल कॅन्सर फ्रॉम आवर कंट्री. आय होप यू अंडरस्टूड इट. थँक यू फॉर युअर पेशन्स हिअरिंग. आणि धन्यवाद. जय हिंद, जय भारत. हे कशासाठी? फॉर एलिमिनेशन. या, थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद मॅडम. यानंतर या व्याख्यान सत्राच्या गटचर्चेकडे आपण वळणार आहोत. त्याकरिता मी आदरणीय डॉक्टर अजय काळे सर यांना आमंत्रित करते. ओके. डॉक्टर यशवंत देशपांडे सर, डॉक्टर मनमोहन राठी सर यांना मी सविनय आमंत्रित करते व्यासपीठावर. त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं.
सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी गटचर्चेसाठी मार्गदर्शन करावे. नमस्कार. आज मॅडमने आपल्याला फार छान सांगितलं, कोलकोस्कोपी बद्दल सांगितलं, पॅशनिया बद्दल सांगितलं, सर्वायकल कॅन्सर बद्दल सांगितलं. साध्या छोट्याशा व्हायरस पासून होणारा आजार आहे, त्याच्यासाठी आपल्याला स्क्रीनिंग. मी नेहमी सांगतो की आपला जो गाडी असते आणि त्या गाडीचं आपल्याला कॉल येतो किंवा त्याची सर्व्हिसिंग करायची आहे, आणि मला नाही वाटत की कोणी विसरतं ती सर्व्हिसिंग करायला. फक्त आपलं शरीरच असं आहे की याचं सर्व्हिसिंग काय आहे त्याच्या स्क्रीनिंगसाठीच पण आपण जात नाही. तर आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टर यशवंत देशपांडे सर आहेत. ते आपल्याला जे प्रश्न आहेत त्याची छान उत्तरं देतील, सांगतील की कशा पद्धतीने स्क्रीनिंग करायला पाहिजे, आपण आपली काळजी कशी घेतली पाहिजे. लाईफस्टाईल डिसऑर्डर्समध्ये सरांनी सांगितलं, राठी सरांनी, की आपण आपली लाईफस्टाईल कशी चांगली ठेवली पाहिजे. आपण आज प्लास्टिकचा खूप उपयोग करत आहे, खरा तंबाखूबद्दल उपयोग करत आहे आणि दूषित वातावरणात राहत आहे, याच्यामुळे हा कॅन्सरचा एवढा प्रकार वाढलेला आहे. तर मी डॉक्टर देशपांडे सरांना माहिती देतो, तुम्ही त्यांना तुमचे प्रश्न विचारा, ते आपलं मार्गदर्शन करतील. डॉक्टर देशपांडे सर. नमस्कार. आज सिपंदर महाविद्यालयात उपस्थित राहण्याच्या योगाला हे मी माझं सौभाग्य समजतो. ह्युमन कॅन्सर सोसायटीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. डॉक्टर अजय कुलकर्णी ते म्हणाले की मी त्यांचा मार्गदर्शक आहे, पण मी एक सांगू इच्छितो, ते माझे मित्र आहेत. काही बाबतीत मी त्यांचा मार्गदर्शक आहे, काही बाबतीत ते माझे मार्गदर्शक आहेत. आणि त्यांनी एक सांगितलं की परीक्षा आहेत, बाकी अनेक प्रॉब्लेम्स आहेत, ज्याच्यामुळे विद्यार्थी कमी आले. पण मला असं वाटतं हॉल तर भरलेला आहे पूर्ण, आणि छान वातावरण आहे, थंड वातावरण आहे, बरेचसे लोक व्यवस्थित झोप घेतात. तर हा प्रॉब्लेम जो आहे ना, ऑडियन्सचा हा सगळीकडेच आहे. किती मोठी संस्था असली तरी ऑडियन्सचा प्रॉब्लेम आहे. जसं आमच्या इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये 4-4.5 मेंबर्स आहेत, आणि हॉलची कॅपॅसिटी आमच्या इथे 500 आहेत. कार्यक्रमाची जेव्हा सुरुवात होते तेव्हा आमच्याकडे वेगवेगळ्या साईजेसचे हॉल आहेत. एक 550 कॅपॅसिटीचा आहे, एक 200चा, एक 100चा आहे. बोर्डरूम जी आहे ती 25 आहे, आणि ऑफिसमध्ये साधारणतः 10 लोक बसतात. तर जे लोक येतात त्याच्यानुसार आम्ही ठरवतो कार्यक्रम कुठे घ्यायचा. आणि बरेचदा असं होतं की फक्त ऑफिसमध्येच आम्हाला कार्यक्रम जावा लागतो. त्यामुळे इथे बऱ्यापैकी अटेंडन्स आहे. बरं, या जनजागृती कार्यक्रमामध्ये आणि प्रवचनामध्ये फरक आहे. प्रवचनामध्ये काय कोणी तुम्हाला प्रश्न विचारत नाही, त्याच्यामुळे विदाऊट टेन्शन ऐकलं तर ऐकलं, नाही तर झोपलं, असं थोडंसं त्याच्यामध्ये राहू शकतं. प्रश्न राणी मॅडम प्रश्न विचारतो, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शनमध्ये होते. आता आम्ही तुम्हाला प्रश्न नाही विचारणार, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारणार, त्याच्यामुळे रिलॅक्स व्हा एकदम. आणि त्या चर्चेच्या दरम्यान, तुमच्या प्रश्नाच्या दरम्यान बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. तर तुम्ही अगदी फ्रीली प्रश्न विचारू शकता, कुठलाही प्रश्न विचारा कॅन्सरशी संबंधित. ब्रेस्ट कॅन्सर हा सरांनी थोड्याफार प्रमाणात कव्हर केला, पण ब्रेस्ट कॅन्सर बद्दल देखील तुम्ही प्रश्न विचारू शकता, स्तनाचा कॅन्सर. आणि बाकी अजून कुठल्या कॅन्सर बद्दल जर तुम्हाला काही हे असेल, प्रश्न असतील, तर ते कृपा करून तुम्ही विचारा, आम्ही त्यांचे समर्पक उत्तर देऊ. Good morning everyone and welcome to Sipandar premises. सर मला 3 क्वेश्चन आहेत. जसं प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच मुलांना नॉन कॅन्सरस फिब्रॉइड्स असतं मध्ये, हे ऐकलंय. तर ते फिब्रॉइड्स आफ्टर डिलिव्हरी जातं का, की त्याची ग्रोथ होत असते, की तेव्हा म्हणजे ते किती हार्मफुल आहे, किंवा त्याचे काही परत चान्सेस आहेत का. आणि आपण आता असं बघतो की देर आर सो मेनी गर्ल्स अशा आहेत की PCOD आणि PCOS दिस इज व्हेरी कॉमन नाव. इंडियामध्ये तर मी कॉमनच बघते, तर याच्याबद्दल पण थोडं सांगा, कारण स्टुडंट्स आहेत आमच्याकडे. आणि ब्रेस्ट कॅन्सरबद्दल मी तर ऐकलेलं आहे, कारण याच्या आधी पण मी हे प्रोग्राम अटेंड केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये कुठली टेस्ट आहे जी तिथे आम्हाला एका गायनोकॉलॉजिस्ट सांगितलं होतं की ती प्रत्येक स्त्रीने करायला पाहिजे. तर प्लीज गिव्ह अस इन्फॉर्मेशन अबाउट इट. थँक्यू.
पहिलं म्हणजे फायब्रॉइड जे होतात युटेरसमध्ये प्रेग्नन्सीचे हॉर्मोन, त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये त्याचं हे होऊ शकतं. प्रेग्नन्सी झाल्यानंतर बरेचदा ते फायब्रॉइड जे आहे ते श्रिंक होतात आणि त्याचा साईज कमी देखील होत असतो. दुसरा प्रश्न काय होता तुमचा? पीसीओडी हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे, पण त्याच्यामध्ये देखील तो परमनंट प्रॉब्लेम राहिलाच किंवा त्याच्याकरता काही करावं लागेल असं नाही आहे. बरेचदा जसं वयोमानानुसार तो हळूहळू कमी होऊन जातो. असं खूप चिंता करण्यासारखं नाही आहे, पण त्याच्या अर्थात रेग्युलर चेकअप करून गायनेकोलॉजिस्टकडे जाणं आवश्यक आहे. नाही असं नाही. त्याच्यामध्ये टाईप्स आहेत. सगळ्या पीसीओडी मध्ये गर्भधारणा राहत नाही असं नाही. काही जे सिव्हिअर टाईपचं वगैरे राहील त्याच्यामध्ये एखाद्या केसमध्ये राहू शकतं, पण बाय अँड लार्ज दॅट डज नॉट प्रिव्हेंट किंवा त्याच्यामुळे गर्भधारणा राहणार नाही असं होत नाही. तिसरा प्रश्न जो आहे तुमचा तो ब्रेस्ट कॅन्सरशी संबंधित आहे की ब्रेस्ट कॅन्सर करता कुठल्या टेस्ट करायच्या. मी म्हणेन टेस्ट करण्याआधी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन ही अतिशय महत्वाची आहे आणि जी की इझिली केल्या जाते, ज्याच्याकरता काही खर्च येत नाही. त्याच्यामुळे पर्टिक्युलरली फिमेल्समध्ये सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे अतिशय महत्वाचं आहे. कुठेही आपल्याला गाठ आढळली, काही डिस्चार्ज जर असला निपलमधनं तर इमिजिएटली आपण डॉक्टरला दाखवायला हवं, ओपिनियन घ्यायला हवं. ब्रेस्ट जे मास आहेत त्याचे खूप मिसकन्सेप्ट आणि हे आहेत, मिथ्स आहेत. म्हणजे एक म्हणजे मी सांगू इच्छितो सगळ्यात मोठा मिथ जो आहे की बाबा पेनलेस आहे त्याच्यामुळे हार्मलेस आहे, असं अजिबात नाही आहे. उलट पेनलेस जे आहे ते सगळ्यात हार्मफुल आहे. म्हणजे पेनलेस जे आहे ते कॅन्सरच राहू शकतं. त्याच्यामुळे हा जो आहे मिसकन्सेप्ट हा दूर करायला हवा. दुसरे जे आहे ते अजून एक मिसकन्सेप्ट आहे की मुलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होत नाही, मुलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये. हा अतिशय मिथ आहे. पुरुषांमध्ये मुलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो, होतो. आणि जर तुम्ही मला विचाराल तर तो फिमेल ब्रेस्ट कॅन्सरपेक्षा जास्त डेंजरस असतो. का? कारण तो आतल्या भागाला जो आहे तो जास्त लवकर ॲडव्हेअर होतो, चिपकतो, लवकर ॲडव्हान्स होतो तो. त्याच्यामुळे हा मिसकन्सेप्ट जो आहे तो अगदी दूर करणं आवश्यक आहे की मुलांना ब्रेस्ट कॅन्सर होतच नाही किंवा माणसांना ब्रेस्ट कॅन्सर होत नाही, हा एक मिसकन्सेप्ट आहे. गाठ जर असेल, ब्रेस्टमध्ये जर गाठ असेल तर ती प्रत्येक वेळा कॅन्सरचीच राहील असं नाही आहे. गाठ जी आहे ती दोन प्रकारची राहू शकते. एक म्हणजे त्याला बेनाईन ब्रेस्ट डिसीज म्हणतात. बेनाईन ब्रेस्ट डिसीज म्हणजे जी नॉन कॅन्सरस गाठ आहे. त्या नॉन कॅन्सरस गाठीचे पण दोन प्रकार आहेत. एकाला म्हणतात फायब्रोॲडिनोमा, ओमा म्हणजे ट्यूमर, फायब्रोॲडिनोमा. आणि दुसरे जे आहे ते फायब्रोॲडिनोसिस. त्या शरीरामध्ये जे हार्मोनल चेंजेस येत राहतात, पर्टिक्युलरली ॲट मेनार्की म्हणजे जेव्हा पाळी सुरू होते आणि ॲट मेनोपॉज म्हणजे जेव्हा पाळी बंद होते, या दरम्यान जे काही शरीरामध्ये चेंजेस येतात त्याच्यामुळे स्तनामध्ये गाठी येऊ शकतात, ज्याला म्हणतात फायब्रोॲडिनोसिस. त्या दोन्ही साईडला राहू शकतात, एका साईडला राहू शकतात, एखाद्या वेळा गाठ मोठी होऊ शकते, त्याच्यामुळे निपलमधनं डिस्चार्ज राहू शकतो. असे अनेक प्रकार आहेत त्याचे. पण फायब्रोॲडिनोसिस हा जो असतो हा मोस्ट ऑफ द टाईप सेल्फ लिमिटिंग डिसीज असतो. तो हळूहळू स्वतः सेटल होतो. फायब्रोॲडिनोमा हे जे आहे ते त्याला मात्र ऑपरेट करून ते काढावं लागतं. जरी ते नॉन कॅन्सरस असलं तरी ते आपोआप बरा होणार नाही. व्हिटॅमिन ई वगैरे प्रिपरेशन ज्या असतात त्या एम्पिरिकली दिल्या जातात, म्हणजे त्याचा खूप फायदा होतो असं नाही. पण पेशंटला थोडंसं सॅटिस्फॅक्शन असं वाटतं की आपण काहीतरी घेतोय आणि टू सम एक्सटेंट त्याचा कदाचित फायदा होत असावा. याच्या व्यतिरिक्त जी गाठ असते ती कॅन्सरच राहू, पर्टिक्युलरली मिडल एजेड पर्सनमध्ये जी गाठ राहते त्याला तपासणी करायलाच पाहिजे. आता ही तपासणी तुम्ही जे विचारलं त्या 2-3 प्रकारच्या तपासण्या आहे. मी तुम्हाला मेनली 3 सांगेल. एक आहे FNAC. FNAC म्हणजे फाईन नीडल ॲस्पिरेशन सायटॉलॉजी. एक छोटीशी नीडल जी आहे ती आतमध्ये टाकून त्याच्या आतलं पाणी ओढलं जातं आणि त्याची टेस्ट केली जाते. दुसरं जे आहे ते आहे मॅमोग्राफी. मॅमा म्हणजे ब्रेस्ट, ग्राफी म्हणजे व्हिज्युअलायझेशन. तर एक्सरे टाईप असतं ते. तर त्यांनी आतमधला जे ब्रेस्टमधला जो गाठ आहे किंवा त्याचं जे स्ट्रक्चर त्याच्याबद्दल माहिती जी आहे ती मॅमोग्राफीमध्ये मिळते. आणि तिसरं जे आहे ते म्हणतात त्याला म्हणतात कोअर बायोप्सी.
कोर बायोप्सी किंवा त्याला ट्रू कट बायोप्सी म्हणतात. ती बायोप्सी गन असते, लोकल एनेस्थेशिया देऊन अगदी इझिली ते तिथला आतला जो टिश्यू आहे तो काढला जातो आणि त्याचं जे नेचर आहे ते समजलं जातं, त्याला हिस्टोपॅथॉलॉजी म्हणतात. तर बेसिकली या टेस्ट आहेत ज्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर आहे की नाही हे आपल्याला लक्षात येतं. अजून काय प्रश्न? Is cancer genetic? काही कॅन्सर जे आहे विदाऊट माहिती येतात. नाही सर, रेकॉर्डिंग मध्ये नाही. काही कॅन्सर जे आहेत ते जेनेटिक आहेत, पण सगळेच कॅन्सर जेनेटिक आहेत असं नाही. काही कॅन्सर निश्चितच जेनेटिक आहे. आता आपण ब्रेस्ट कॅन्सरचं जर उदाहरण घेतलं तर ब्रेस्ट कॅन्सर कॅन बी फॅमिलियल. म्हणजे एखाद्या लेडीला जर ब्रेस्ट कॅन्सर असेल तर तिच्या मुलीला ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे चान्सेस आहेत 4 times more than the person whose mother does not have breast cancer. तर अशासारखं बेसिकली आहे. आणि म्हणून त्या केसमध्ये त्यांनी सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन एक आहे, वर्षभरातनं एकदा मॅमोग्राफी आहे, आणि गाठ असेल तर मी जशा टेस्ट सांगितलं तसं करून घेणे आहे. या गोष्टी ज्या आहेत त्या जर लक्षात ठेवल्या आपण तर, आणि बाकी जेनेटिक कॅन्सर जे आहे ते बाकी आहेत, कोलोनिक कॅन्सर आहे किंवा बाकी अजून कॅन्सर आहेत जे की जेनेटिक राहू शकतात. जेनेटिक कॅन्सर बद्दल उदाहरण द्यायचं झालं तर अँजेलिना जोली, म्हणजे तुमच्यापैकी काही लोकांना माहिती असेल की अमेरिकन जी नटी आहे अँजेलिना जोली, तिच्या आईला युटेराईन कॅन्सर होता. तर त्याचे जेनेटिक स्टडी करण्यात आला, तर BRCA जीन्स वगैरे जे असतात ते करण्यात आल्या आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की अँजेलिना जोलीला BRCA जीन्स पॉझिटिव्ह आहेत. याचा अर्थ आहे दिस इज कॉल्ड एज अ प्रेडिक्टिव्ह ऑन्कॉलॉजी, म्हणजे पुढे जाऊन तिला एखाद्या वेळा मॅलिग्नन्सी होऊ शकते. तर होऊ शकते असं असताना तिने दोन्ही ब्रेस्ट जे आहे ते काढून घेतले. त्याला म्हणतात प्रॉफिलेक्टिक मॅस्टेक्टॉमी, म्हणजे डिसीज नसताना तिने दोन्ही ब्रेस्ट काढून आणि नंतर मग मॅमोप्लास्टी करून घेतली, म्हणजे ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन करून घेतलं. तर एवढा अवेअरनेस जो आहे तो युनायटेड स्टेट्स सारख्या देशामध्ये आहे. आणि आपल्या देशामध्ये स्टेज 4ला बरेचदा आपल्याला असं लक्षात येतं की पेशंट होतो. आणि असं नाही आहे ते की फक्त रुरल एरियामध्ये हा अवेअरनेस नाही आहे किंवा नाही, सॉफिस्टिकेटेड फॅमिलीजमध्ये देखील स्टेज 4ला मॅलिग्नन्सी बरेचदा डिटेक्ट होते. जेव्हा बाकीच्यांना लक्षात येतं की अरे ब्लाऊजवर रक्ताचा डाग पडलेला आहे, कशामुळे पडलेला आहे, आणि तिला मग तिला असं एक थोडासा मिसकन्सेप्ट आवल्याच्यात अजून एक आहे की जर दाखवलं तर कॅन्सर निघेल, टेस्ट केली तर कॅन्सर निघेल. तर या मिसकन्सेप्ट पायी चांगल्या चांगल्या फॅमिलीमधले लोक हे जात नाही डॉक्टरकडे या भीतीने की आपल्याला कॅन्सर निघेल, आणि बाय द टाइम तो डिटेक्ट होतो तेव्हा ऑलरेडी ती ॲडव्हान्स डिसीज राहते. सरांनी मगाशी जसं सांगितलं की अर्ली डायग्नोसिस आणि प्रॉम्प्ट ट्रीटमेंट हे कॅन्सरच्या उपचाराच्या यशाचं गमक आहे. म्हणजे अगदी अर्ली स्टेजमध्ये जर डिटेक्ट झाला तर पूर्ण ट्रीटमेंट जर त्याची केली, पहिल्यांदा कॅन्सर म्हणजे मृत्यू हा एक आपला मिसकन्सेप्ट होता, आता अजिबात नाही आहे. तुम्ही बघाल समाजामध्ये अनेक कॅन्सर सर्वायव्हर्स आहेत जे की 30 वर्ष जगले, 40 वर्ष जगले. इतक्या आमचे पेशंट काही 25-25, 30-30 वर्षापर्यंत फॉलोअपला येतात. तर कॅन्सर पूर्णतः बरा होऊ शकतो, पण सरसकट आपण असं स्टेटमेंट देऊ शकत नाही की सगळ्याच कॅन्सर जे आहे ते बरे होतात. पण एक निश्चित सांगता येतं की अर्ली डायग्नोसिस जर झाला आणि पूर्ण ट्रीटमेंट जर झाली, सायंटिफिक, सरांनी मला सांगितलं की सायंटिफिक जी ट्रीटमेंट आहे ती व्हायला हवी. तर ती सायंटिफिक ट्रीटमेंट जर पूर्णतः झाली, कारण बऱ्याचशा लोकांचे मिसकन्सेप्ट असतात की आता शस्त्रक्रिया झाली तर आता रेडिओथेरपीची काय गरज आहे, शस्त्रक्रिया झाली तर आता किमोथेरपीची काय गरज आहे. तर हे जे आहे हे मिसकन्सेप्ट दूर करून डॉक्टर जसा सल्ला देतात त्याच्याप्रमाणे जर आपण उपचार करून घेतला तर कॅन्सर जो आहे तो पूर्णतः बरा होऊ शकतो. मुळात ब्रेस्ट कॅन्सरचं काय कारण आहे? स्ट्रेस आहे की जेनेटिकली आहे
आणि दुसरी गोष्ट वॅक्सिनेशनचं आजकाल आपण जे ऐकतो तो एक वॅक्सिनेशन देऊन पुरेसं आहे की त्याचे किती असतात की आणि 100% त्याने होत नाही का भविष्यात, त्याच्याबद्दल थोडं वॅक्सिनेशन बद्दल थोडं डिटेल कळेल तर म्हणजे पुढच्या पिढीला याच्यातून वाचू शकेल थोडीशी. खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही ब्रेस्ट कॅन्सर बद्दल. ब्रेस्ट कॅन्सर जो आहे तो त्याचे हे बघा, कॅन्सर जो आहे ना, कॅन्सर हा मिस्टेरियस डिसीज आहे. कुठल्याच कॅन्सरला कारण नसतं. फक्त एकच कॅन्सर असा आहे, जसं मगाशी सर बोलताना म्हणाले, ओरल कॅन्सर, ज्याच्यामध्ये तंबाखू रिलेटेड आणि या गोष्टींमुळे कॅन्सर होतो किंवा स्मोकिंगमुळे लंग कॅन्सर होतो. तर हे जे कॅन्सर जे आहे त्याचे कारण जर सोडले तर अदरवाईज सगळे कॅन्सर जे आहे ते मिस्टेरियस आहेत. प्रॉबेबिलिटीज फक्त सांगितल्या जाऊ शकतात. जसं आता ब्रेस्ट कॅन्सर आहे, त्याच्यामध्ये फॅमिली हिस्ट्री राहू शकते किंवा ज्या लेडीज ज्या आहेत त्या ब्रेस्ट फिडिंग करत नाही, नलीपेरस, तो ब्रेस्ट मिल्क जे आहे ते रिटेन राहतं, दॅट कंटेन्स हायड्रोकार्बन्स दॅट कॅन ॲक्ट एज कार्सिनोजेनिक आणि सबसिक्वेंटली देअर कॅन बी मॅलिग्नसी. तर या ज्या आहेत हे सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत, पण कॅन्सरला ॲज सच कारण काय आहे ते अजूनही कोणालाही कळलेलं नाही आहे. पण आपल्याला एवढं कळलेलं आहे की त्याची ट्रीटमेंट काय करता येऊ शकते आणि लवकर जर केली तर डेफिनेटली त्याच्यावर उपचार होऊ शकतो. वॅक्सिन जे आहे ते ब्रेस्ट कॅन्सर करता वॅक्सिन नाही आहे. वॅक्सिन जे आहे ते आता HPV वॅक्सिन जे आहे ते सर्वायकल कॅन्सर करता आहे, पण ब्रेस्ट कॅन्सर करता अजूनही वॅक्सिन नाही. जे कॅन्सर प्रिव्हेंटेबल आहेत त्या कॅन्सर डेफिनेटली प्रिव्हेंट केल्या जाऊ शकतात. आणि जे कॅन्सर्स आपण बघतो याच्यात अजून एक मिसकन्सेप्ट आहेत. जे दारू घेणारे, तंबाखू खाणारे, स्मोकिंग करणारे जे आहेत त्यांच्या मनामध्ये एक येतं की तो तर काहीच करत नव्हता तरी त्याला झाला, तर मी कशाला थांबू, मी चालू येतो, है ना. तर हा जो आहे हा एक मिसकन्सेप्ट आहे. त्याच्यामुळे असं नाही आहे. म्हणून तरी कॅन्सर जो आहे हा मिस्टेरियस डिसीज आहे. जो स्मोकिंग करत नाही आणि जो करतो, तो जो नाही करत त्याच्यामध्ये प्रॉबेबिलिटी कमी आहे. होणारच नाही आपण असं नाही म्हणू शकत, कारण त्याच्यामध्ये बाकी फॅक्टर्स जे आहेत ते दे कॅन कम इन पिक्चर. पण बाकी बाय अँड लार्ज जे आहे ते कॅन्सर जे आहे ते कशामुळे होतो ती अजूनही मिस्ट्री आहे. सरांनी मगाशी सांगितलं की काही काही लक्षणं आहेत, ते लक्षणं जे आहे ते दुर्लक्षित करायला नको. या व्यतिरिक्त काही अशा गोष्टी आहेत की याच्यामध्ये वजन कमी होत चाललेलं आहे, वीकनेस आहे. हेल्दी इंडिव्हिज्युअल अदरवाईज अननेसेसरली इज लुझिंग वेट. सुरुवातीला त्याला बरं वाटतं की तो लट्ट असतो की वजन कमी होत चाललं, चांगला आहे, पण दॅट मे बी बिकॉज ऑफ अंडरलाईंग डिसीज लाईक मॅलिग्नन्सी. तर हे थोडंसं जे आहे ते लक्षात ठेवायला. हो, एक मिनिट. म्हणजे देशपांडे सरांना किंवा राठी सरांना किंवा काळे सरांना प्रश्न विचारू शकता, पण आपण या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आहोत. शेवटचे 1-2 प्रश्न घेऊ. तत्पूर्वी, कारण मला माहिती आहे की देशपांडे सर आणखी 2 तास उत्तम रीतीने ते तुम्हाला समजावून सांगू शकतात. ते थकणार नाही आहेत. त्यामुळे आवश्यक ते प्रश्न आपण घेऊ. तत्पूर्वी मला काळे सरांना विचारायचं आहे की देशपांडे सर उत्तम सर्जन आहेत हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे SD हॉस्पिटल तिथे तुम्ही जे एक सर्जन म्हणून जे आम्ही म्हणजे 90-92-94 पासून जे ऐकतोय किंवा तेव्हा परिचय नव्हता सरांशी, तेव्हापासून सरांचं नाव ऐकतोय. अलीकडे या 10-15 वर्षात तर खूप जवळीक निर्माण झाली आहे. राठी साहेबांचाही जवळपास या परिसरात सगळ्यांनाच परिचय आहे. काळे साहेबांचाही परिचय आहे. आणि काळे साहेब, मी तुम्हाला प्रश्न याच्यासाठी विचारतोय की ह्या ज्या उपचार पद्धती आहेत ह्या मॅक्झिमम ह्या ॲलोपॅथीकडे जातात आणि तुम्ही होमिओपॅथीचे आहात. मग कॅन्सर साठी होमिओपॅथीत काय उपचार आहेत? मग ते असतील तर ते प्राथमिक स्तरावरचे आहेत का? स्टेज जर सेकंड स्टेजवर असेल तर त्यासाठी ते आहेत का? आणि सर्जरी, आणि हा तर ॲलोपॅथीचा भाग झाला, परंतु तुमच्या होमिओपॅथीच्या उपचारांमध्ये सक्सेस रेट किती आहे? धन्यवाद सर.
सगळ्यात पहिले ना, सिम्पॅथी इज द बेस्ट पॅथी. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण पेशंट हा येतो, हा सिम्पॅथीसाठी येतो, त्याला काय प्रॉब्लेम आहे तो. आणि होमिओपॅथी, आयुर्वेदिक किंवा बाकी अल्टरनेटिव्ह सिस्टम ऑफ मेडिसिन जे आहे, या प्रिव्हेन्शनवर जास्त काम करतात, की आजार होऊच नये. झालेल्या आजारावर मग त्याला सर्जरी आहे, केमोथेरपी आहे, रेडिएशन आहे, म्हणजे त्याला डिस्ट्रॉय करायसाठी मेकॅनिझम आहे. पण तो होऊ नाही याच्यासाठी आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिकमध्ये प्रिव्हेंटिव्ह थेरपी आहे, किंवा आजार झालाच नाही पाहिजे म्हणून आपण बोलतो. टोबॅको बद्दल बोलतो, प्लास्टिक यूज बद्दल बोलतो, प्रदूषणाबद्दल बोलतो, की आजार होऊ नये. आणि ॲज अ जनरल प्रॅक्टिशनर आमच्याकडे सगळ्यात पहिले मुलं येतात, त्यांना कर्करोग दिसतो आम्हाला, किंवा ल्युकोप्लेकिया दिसतो, पांढरा डाग दिसतो. म्हणजे त्यावेळेस प्रिव्हेन्शनचं काम असते. त्याचा तंबाखू थांबवणे, त्याला औषध देऊन तिथे रोखणे. कारण तो एकदा सबम्युकस फायब्रोसिसमध्ये गेला की त्याला मग देशपांडे सर कॅन्सर डिटेक्ट केल्याशिवाय सोडणार नाही, हे मग आम्हाला माहीत आहे. की तो होतपर्यंत त्याची स्क्रीनिंग करत राहा, म्हणजे मग तो एकदा माहीतच पडेल की आहे म्हणून. पण त्याला प्रिव्हेन्शन करायसाठी आमच्या ज्या पद्धती आहे याच्यामध्ये काही औषधं आहेत, आणि खास करून औषधं नसले तरी त्याच्यावर रिसर्च चालू आहे. आणि प्रिव्हेन्शन करायसाठी त्याला कोणीतरी मोटिवेट करत राहायला पाहिजे, की बा तू खर्रा खातो तर सध्या काही दिवस खर्रा बंद कर, तंबाखू खा, मग तंबाखू बंद कर आणि सगळं सोडून दे. कारण आपले आजोबा तंबाखू खात होते तरी 80 वर्ष जगले, पण आज 25-30 वर्षाच्या मुलांना तोंडाचा कर्करोग होतो, तर खर्रा फार घातक आहे. तर या प्रिव्हेन्शन लेवलवर सर आम्ही काम करत असतो. बरेचदा काय होते की जसं आता ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट झाली, किमोथेरपी झाली, रेडिएशन झालं, त्याच्यानंतर पेशंटला एक उत्सुकता असते की आता परत नाही झालं पाहिजे. कारण किमोथेरपी, सर्जरी सगळं झाल्यानंतर रिकरन्स ऑफ कॅन्सर इज ऑल्सो वन ऑफ द मेजर पार्ट. तर अशासाठी लोक प्रिव्हेंटिव्ह मेजर्सकडे, आयुर्वेदिक म्हणा, होमिओपॅथिक म्हणा, याच्याकडे वळतात. तर तिथे पेशंटला ॲश्युरन्स, त्याला मोटिवेशन आणि त्याला प्रिव्हेंट करण्यासारखी जे काही आता रिसर्च चालू आहे त्याप्रमाणे जर औषधं देत राहिले तर बराचसा फायदा होतो. आणि दुसरी गोष्ट आहे की पेशंटची जी जवळीक राहते जनरल प्रॅक्टिशनरची, त्याला थोडासा भरोसा राहतो. कारण आज तुम्ही जर राष्ट्रसंतमध्ये गेलात तर तुम्हाला मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट मिळायला वेळ लागतो, त्यांची अपॉइंटमेंट मिळत नाही, त्यांच्याजवळ वेळ नसतो, आणि छोट्या छोट्या गोष्टीला ते काउन्सिलिंग करू शकत नाही. तर हा पार्ट आम्ही लोक चांगल्या पद्धतीने सांभाळतो. म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टीची गरज आहे. म्हणून मी म्हटलं सिम्पॅथी इज द बेस्ट पॅथी. म्हणजे आपल्याला डायग्नोसिससाठी, नंतर सर्जरीसाठी, नंतर ट्रीटमेंटसाठी आणि प्रिव्हेन्शनसाठी सगळं मिळून एकत्रित काम केलं तर कॅन्सर आपण नक्कीच बरा करू शकतो. धन्यवाद. एक फक्त महत्वाचं काही आपलं थोडं राहून गेलो 2 मिनिटासाठी. आणि तसं हा बेसिकली प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजी, म्हणजे आजार होऊच नये त्यासाठी आपण काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे. आणि हे फक्त कॅन्सर बद्दलच नाही, तर ओव्हरऑल जे मी म्हटलं होतं की लाईफस्टाईल डिसऑर्डर्स जे सगळे झाले आहेत, तर असं जर काही आपण करू शकलो की ज्यापासून आपण सगळं अवॉइड करू शकू, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट आणि कॅन्सर सुद्धा सोबत, तर त्यामध्ये काय येतं महत्वाचं. आणि जे सगळ्यात महत्वाचं नंबर 1 जर असेल तर दॅट इज युअर डाएट ऑर न्यूट्रिशन. ठीक आहे, हे सगळ्यात महत्व आहे. म्हणजे ऑलमोस्ट 30% कॅन्सर जे आहेत ते आपल्या डाएटला धरून आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमचं डायबिटीज, तुमचं हार्टचा प्रॉब्लेम, तुमचं ब्लड प्रेशर, हा सुद्धा तुमच्या डाएटला धरून आहे. तर डाएट कसं राहिलं पाहिजे, एक महत्वाची गोष्ट. डाएटमध्ये जसं आपण बघतो की आपलं इंडियन थाली, टिपिकल जी इंडियन थाली आहे, दॅट इज अ बेस्ड डाएट. त्याच्यामध्ये वरण असतं, विच इंडिकेट्स प्रोटीन्स भरपूर आहेत. त्यानंतर तुमच्यासोबत कार्ब्समध्ये तुमचे जे भात, पोळी, याच्यामध्ये कार्बोहायड्रेट मिळतं. आणि जो तेलाचा वापर करतो, तुपाचा वापर करतो, त्यापासून मला फॅट्स मिळतं. सो अल्टिमेटली आपली जी इंडियन थाळी आहे दॅट इज बेस्ड अँड बॅलन्स्ड डाएट. इन ॲडिशनल ज्या भाज्या आहेत, जे सलाड्स आहेत, हे तुम्हाला फायबर प्रोव्हाइड करतात. अँड फायबर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डाएटमध्ये. फायबर पासून तुमची जी मोठी आत आहेत कोलॉन, त्याच्यामध्ये जे बॅक्टेरियाज तयार होतात जे तुमच्या हेल्थ
मार्केटमध्ये जेव्हा कधी आपण जातो की फॉर एक्झाम्पल समोसे किंवा बाकी जे काही प्रकार आपण बघतो मार्केटमध्ये, तर नॉर्मली त्याच एका कढईमधनं वारंवार ते तळले जातात आणि दरवेळी जेव्हा ते तेल उकळलं जातं त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि बाकी जे फॅट्स आहेत ते जमा होतात. दे आर कॉल्ड द ट्रान्स फॅट. दे आर मोस्ट डेंजरस. हे जर जास्त वापरण्यामध्ये येत असेल तर हार्ट डिझीजचा प्रमाण वाढून जातो. नॉर्मल सुद्धा घरी किचनमध्ये एक ॲडवाइस असते, एकदा किंवा दोनदा तेल तुम्ही वापरलं पाहिजे, त्यानंतर तेल वापरायला नको पर्टिक्युलरली. तर डाएटमध्ये फॅट्सबद्दल वी शुड बी कॉन्शियस, कॅलरीजबद्दल वी शुड बी कॉन्शियस आणि ॲडिशनल जसं फ्रुट्स, व्हेजिटेबल्स आणि सलाड्स दॅट शुड बी अ पार्ट ऑफ द डाएट. ऑलमोस्ट तुमची जी प्लेट आहे अर्धी प्लेटामध्ये फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, सलाड, अर्धीमध्ये तुमचं बाकी जे काही भात, वरण आणि इतर हे सगळे प्रकार येऊन जातात त्याच्यामध्ये. मग दुसरा प्रश्न असतो की या वयामध्ये मग आम्ही बाहेरचं खायचंच नाही का? नाही का? आज एवढे चांगले सगळे हल्दीराम बाजूला आहेत आणि एकापेक्षा एक सगळे अवेलेबल आहेत. तर डेफिनेटली खाल्लं पाहिजे. परंतु जसं तुम्ही बघितलं की ऑफिसमध्ये आपण 6 दिवस काम करतो, 1 दिवस संडेची आपण सुट्टी घेतो. सेम थिंग यू कॅन अप्लाय फॉर डाएट ऑल्सो, की 6 दिवस आपलं इंडियन डाएट घ्यायचं, 1 दिवस असं सोडायचा की त्या दिवशी तुम्ही पिझ्झा, बर्गर, आलूबोंडे भाजी जे काही म्हणजे आवडीचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. तर असं नाही काही खायचं नाही, पण कुठेतरी बॅलन्सिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. बॅलन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. जिथे तुमचा बॅलन्स बिघडला तिथे तोल गेला, गाडी खाली आली तुमची. सेकंड इम्पॉर्टंट पार्ट इज विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इज रेग्युलर डेली एक्झरसाइज. आता हे मुलांचं जे वय आहे तिथे बरं दौड भाग एक्झरसाइज ऑटोमॅटिक होऊन जाते. परंतु जेव्हा आपण मोठे झाले, जॉबमध्ये जातो, बरेचसे इकडे तिकडे कामं येतात, हे काम आहे, ते काम आहे, कॉलेजवर जायचं आहे, असं करता करता एक्झरसाइजकडे आपलं निग्लेक्ट होऊन जातं. आमचा ॲडवाइस आहे की ॲटलिस्ट 45 मिनिट्स ऑफ एक्झरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट. 45 मिनिट्स पैकी 30 मिनिट्स ब्रिस्क वॉकिंग, फास्ट वॉकिंग, 15 मिनिट योगासन, प्राणायाम आणि बाकी गोष्टी. स्ट्रेस मॅनेजमेंट ज्याला म्हणतात, स्ट्रेस आजकाल हे वर्ड म्हणजे आजकाल ते KG1 पासून मुलामध्ये तो स्ट्रेस आणि टेन्शन हे शब्द येऊन गेले आहेत जे कधी काही नव्हते. तर स्ट्रेस मॅनेज हॅज ऑल्सो बिकम व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, कारण स्ट्रेस पुष्कळशा आजाराच्या मागे स्ट्रेस बघितला जातो. सो सेकंड इम्पॉर्टंट पार्ट, वन इज द डाएट और न्यूट्रिशन, सेकंड इज द एक्झरसाइज. हे दोघे जर तुम्ही व्यवस्थित केले तर तुमचं वेट नॉर्मल राहील. इथे कुठे जर तू बिघड झाला समजा, ऑफकोर्स जीन्स असतात जे ओबेसिटीकडे घेऊन जातात, पण ओव्हरवेट माणूस जरी असेल पण तो एक्सरसाइज बरोबर करत असेल आणि डाएट त्याचं प्रॉपर असेल तर त्याचं फिटनेस पण चांगलं राहील. तर जर तुम्ही प्रॉपर डाएट घेतलं, प्रॉपर व्यायाम केला, तुमचं वेट सुद्धा तुमच्या हाईटला जे आवश्यक वेट पाहिजे ते तुम्ही जर मेंटेन केलं तर बरेचसे आजार तुम्ही अवॉइड करू शकता. तो थर्ड इम्पॉर्टंट पार्ट इज ओबेसिटी अवॉइड. आणि आजकाल ओबेसिटीचा एपिडेमिक आलाय. म्हणजे मी पाहतो 4थ्या वर्गातले पोरं, 5व्या वर्गातले पोरं एवढे लठ्ठ असतात आणि त्यांची आई घेऊन येते दवाखान्यामध्ये की 2 दिवसापासून काहीच नाही खाऊन राहिलाय. हा, आता काहीच नाही खाऊन तो पोरगा, तो पोळी खात नाही, भात खात नाही, तो त्याला म्हणते मला पिझ्झा पाहिजे, मला आईस्क्रीम खायचंय, मला हे खायचं. तर आईचं म्हणणं असतं हे याच्या व्यतिरिक्त जेवण तो घेत नाही आणि तो दिसून राहिलाय चांगला लठ्ठ पोरगा. तर ओबेसिटीचं सध्या भयंकर एपिडेमिक आलाय आणि ओबेसिटी पासून कितीतरी प्रकारचे आजार होणार आहे. तर वजनाला जपा, वजनाला लिमिटमध्ये ठेवा, त्यासाठी डाएट आणि एक्सरसाइज ऍड करा. एवढं जर आपण मॅनेज केलं आणि व्यसनापासून दूर राहिलं, तंबाखूबद्दल बोललोच पण बाकी सुद्धा भरपूर व्यसन आहेत, माझ्यापेक्षा जास्त मुलांना माहित आहे. तर यापासून जर आपण दूर राहिलो तर निश्चितपणे उर्वरित जे आपलं आयुष्य आहे, latter age 60 years, 70 years, 80 years, you will be fit like anything. पण इथे जर कुठे तुम्ही मार खाल्ला तर डेफिनेटली पुढे मल्टिपल प्रॉब्लेम्स असेल. आणि हे लाईफस्टाईल आजार असे आहे की एकदा जर हा आजार जळला आयुष्यभर आपल्या सोबत राहतो. मग त्याला घेऊन फिरा, त्यासाठी वेगळी काळजी घ्या. त्यामुळे आधी जर आपण काळजी घेतली तर वी कॅन अवॉइड सो मेनी डिसिजेस. तर मला वाटते आजच्याकरता एवढं भरपूर झालेलं आहे आणि परत जर असं कधी योग आला तर इथे आम्ही येऊ आणि अजून असं काहीतरी योग्य होईल त्या ठिकाणी. धन्यवाद. नाही आम्ही ऍक्च्युली तासन तास जसं सर म्हणाले तसं आम्ही तासन तास खरंच म्हणजे तुमच्यासोबत एन्जॉय करतोय.
तुमचे प्रश्न एन्जॉय करतो आणि आम्ही उत्तरही देत राहू. मला असं वाटतं त्या बऱ्याच वेळापासून कुठला तरी एक प्रश्न विचारतात आहे, तर त्यांचा एक प्रश्न घेऊ आणि अजून एक मॅक्सिमम अजून एक प्रश्न घेऊ आणि आपण या चर्चेला विराम देऊ. रिकरन्स ऑफ कॅन्सर म्हणजे कॅन्सर पुन्हा होणे हा होऊ शकतो. त्याचे अनेक कारणं आहेत. जर कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रीटमेंट जर झाली नाही, म्हणजे जर सर्जरी कंप्लीट झाली नाही, काही काही वेळा असं असतं की सर्जरी कंप्लीट केल्या जाऊ शकत नाही. जसा ट्युमर आहे तो अशा स्थितीमध्ये असतो, ब्लड वेसलला चिटकलेला असतो की तो काढता येत नाही. तर अशा वेळा तो जो आहे तो रिकरन्स होऊ शकतो. आणि दुसरं, त्याच्यासोबत असणाऱ्या गाठी जर काढलेल्या नाही, समजा किमोथेरपी घेण्यात आलेली नाही, रेडिओथेरपी कंप्लीट करण्यात आलेली नाही, तर एखाद्या वेळा रिकरन्स नक्कीच होऊ शकतो. कधी कधी दुसऱ्या ठिकाणी कॅन्सर होतो तो त्याचा आधीच्या कॅन्सरशी संबंध देखील नसू शकतो. प्रायमरी कॅन्सर हे 2 ठिकाणी राहू शकतात, पण अदरवाईज जो एका ठिकाणी कॅन्सर आहे आणि दुसऱ्या अवयवाला जर कॅन्सर झाला तर त्याला मेटास्टॅटिक कॅन्सर म्हणतात. तर हे जे आहे ते डेफिनेटली होऊ शकतं. अजून काही प्रश्न आहे का? एक शेवटला प्रश्न. तो उभा राहिला तर मला वाटलं प्रश्नच विचारतोय तो. हा हा केस जे गळतात ते किमोथेरपीनी गळतात. किमोथेरपीचे काही ड्रग्ज असे आहेत की ज्याच्यामध्ये हेअर लॉस होतो, पण हेअर लॉस होतो त्याच्याकरता म्हणून किमोथेरपी घ्यायची नाही असं करायला नको. आता तुम्हाला सांगतो, कितीतरी फिल्म ऍक्ट्रेस जे आहे, सोनाली बेंद्रेपासनं तर कंगना राणावत, मनीषा कोइराला, तर या असे अनेक जे फिल्म ऍक्ट्रेस आहेत त्यांचे देखील केस गेले आणि नंतर जे केस आले ते आधीच्या केसापेक्षा चांगले आले. तर त्याच्यामुळे असं नुसते केस गळतात म्हणून किमोथेरपी घ्यायची नाही असं नको करायला. केस गळणे हा किमोथेरपीचा एक पार्ट आहे. तो कॅन्सरमुळे गळतो असं नाही आहे, पण किमोथेरपीमुळे गळतो. तर थँक्यू सो मच. आणि पुन्हा बघू कधी योगाला, तर अजून तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊ. कर्करोगाचे योग्य वेळी निदान आणि उपचार हा मूलमंत्र निश्चितपणे आपल्यासाठी फलदायी ठरेल. आरोग्यदायी जीवनशैलीचा उपयोग करीत आपण सर्वत्र दिनचर्या ज्याची असे व्यायामयुक्त निरोगी जीवन, त्यांचे चिंतामुक्त नित्य प्राणायाम आणि करता योग जीवनाचा खरा घेता येईल उपभोग. यासह कार्यक्रमाचा अंतिम टप्पा अर्थात ऋणनिर्देश याकरिता मी महाविद्यालयाच्या महिला कक्ष समन्वयक आदरणीय डॉक्टर प्रेरणा रत्नपारखी मॅडम यांना इथे आमंत्रित करते. धन्यवाद. मला माहिती आहे सगळ्यांना घाई आहे जायची, पण एक ऋणनिर्देश व्यक्त करणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे एक 5 मिनिटं तुम्ही बसा, मी लवकरच संपवते. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर प्रमुख वक्ते, आदरणीय पॅनलिस्ट, आदरणीय प्राचार्य, उपप्राचार्य, उपस्थित प्राध्यापक वृंद आणि प्रिय विद्यार्थ्यांनो, आपल्या सर्वांना माझा नमस्कार. वर्ल्ड हेल्थ डेच्या निमित्ताने आयोजित एम्पॉवर हर करिअर अवेअरनेस अँड हेल्थ एज्युकेशन इनिशिएटिव्ह हा अत्यंत उपयुक्त आणि असा एक ज्ञानवर्धक कार्यक्रम इथे यशस्वीरित्या संपन्न झाला. राठी सरांनी सांगितलंच आहे की सगळ्यात महत्वाचं जे ब्रीदवाक्य इथलं आहे की व्यक्तीची जागरूकता जर असेल तरच त्याच्या उद्याच्या सुरक्षिततेची आपल्याला हमी घेता येईल. हे सगळ्यात महत्वाचा संदेश या आजच्या कार्यक्रमातून आपल्याला नक्कीच मिळाला आहे आणि तो मिळाला आणि त्याचा उपयोग तुम्ही कसा तुमच्या दैनंदिन जीवनात करून घ्यावा हे त्यांनी आजच्या मार्गदर्शनातून आपल्याला सांगितलं. या सर्वांचे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आपल्याला सहभाग लाभलेला आहे त्या सगळ्यांचे मला कर्तव्य मान्य करणे किंवा त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे हे मी माझं कर्तव्य समजते. सर्वप्रथम या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष होते आणि संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सन्माननीय ॲडव्होकेट अशोकराव बनसोड सर यांचे मी विशेष आभार व्यक्त करते आणि त्यांच्या दूरदृष्टी मार्गदर्शनाने आणि प्रेरणादायी नेतृत्वाने आम्हाला अशा उपक्रमाचे आयोजन करण्याची सुवर्ण संधी लाभली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक ऋणी आहे. तसेच आदरणीय सचिव जे आज उपस्थित राहू शकले नाही, त्यांना काही वैयक्तिक काम आले, तर आदरणीय सचिव आपले CPI बेरा शिक्षण संस्थेचे
श्री विजयराव काकभट यांचे देखील मी कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करते. त्यांचे सतत आम्हाला मार्गदर्शन मिळतं आणि हे आमच्यासाठी नेहमीच अमूल्य ठरत आलेलं आहे. आज जागतिक आरोग्य दिनाच्या पावन निमित्ताने कर्करोग जनजागृती सारख्या अत्यंत संवेदनशील आणि महत्वपूर्ण अशा विषयावर प्रभावी, ज्ञान समृद्ध आणि डोळे उघडणारे असे मार्गदर्शन केल्याबद्दल मान्यवर वक्ते आदरणीय डॉक्टर मनोहर राठी सर यांचे मी मनपूर्वक ऋणी आहे. आणि जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे गेलेली 1-2 विजिटमध्ये, पण तेव्हा त्यांनी मला हेच विचारलंय की हमको जो कार्यक्रम लेना है वो बच्चों के लिए लेना है, तो जितने ज्यादा बच्चे रहेंगे उतना हमारे लिए अच्छा रहेगा. तर मी म्हणजे असं व्यक्त करते की आज नक्कीच तुमचं ते जे आहे ते फळफळ झालं असेल सर. मी या प्रसंगी त्यांचे देखील खूप आभार व्यक्त करते की त्यांनी आम्हाला इथे वेळ दिला. तसेच डॉक्टर रंजना माने मॅडम, त्यांना ओपीडी असल्यामुळे त्या लवकर निघून गेल्या. महिलांच्या आरोग्य, कर्करोग प्रतिबंध आणि लवकर तपासणी यांचे महत्व अत्यंत सुबोध आणि प्रभावी शब्दात त्यांनी उलगडून सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाने आजचा हा कार्यक्रम अधिक प्रेरणादायी आणि परिणामकारक ठरला. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आपले मान्यवर पॅनलिस्ट यांचे देखील मी विशेष आभार व्यक्त करते. डॉक्टर अजय काळे सर, जे होमिओपॅथीच्या माध्यमातून त्यांनी कर्करोगाच्या सहाय्यक उपचाराबद्दल दिलेले मार्गदर्शन हे अगदीच म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी ज्ञानाचा स्रोत झालेले आहे. तसेच डॉक्टर यशवंत देशपांडे सर, ज्यांनी आपल्याला खूप अगदी प्रभावी भाषेमध्ये, एक ते शस्त्रक्रिया क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे त्यांना, त्याच्यामुळे कर्करोगाच्या उपचाराचे वास्तव आणि वेळेवर निदान कसे करायचे याचे महत्व त्यांनी अधोरेखित केलेले. या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांबद्दल आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली. मी महाविद्यालयाच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे इथे विजय शर्माजी उपस्थित आहे, जे सगळं इथली जी व्यवस्था आहे पाहून गेले. त्यांनी पूर्ण व्यवस्थित निरीक्षण केलं, कारण त्यांनाही पुढे जाऊन आमच्यासोबत कामं करायचे, तर मी त्यांचे देखील इथे या प्रसंगी आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर अजय कुलकर्णी सर यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहनाच्या ऊर्जेने या उपक्रमाला एक नवी दिशा मिळाली. मी त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक ऋणी आहे. तसेच उपप्राचार्य डॉक्टर जितेंद्र महाजन सर यांचे मोलाचे सहकार्य आणि पाठबळाबद्दल मी कृतज्ञपूर्वक आभार व्यक्त करते. या उपक्रमास पाठबळ देणारे आमचे आदरणीय शिक्षक वृंद यांचे देखील मी कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला कक्षातील सर्व सदस्य, आयोजन समिती तसेच तांत्रिक विभागाची जबाबदारी समर्थपणे पेलणारे सावरकर सर, राहुल राऊत सर, तसेच परिश्रमपूर्वक कार्य करणारे प्रत्येकाचे हाताचे योगदान हे अमूल्य व स्तुत्य आहे. या सर्वांच्या अथक परिश्रमामुळे आणि हा कार्यक्रम आपला यशस्वी होऊ शकला. मी त्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच कार्यक्रमाचे प्रभावी आणि ओघवते असे आकर्षक सूत्रसंचालन करणाऱ्या डॉक्टर नीनावे मॅडम यांचे देखील मी आभार व्यक्त करते. याचबरोबर या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे निशब्दपणे तसेच तितक्याच तत्परतेने योगदान देणारे आमचे नॉन टीचिंग स्टाफ श्री अविनाश आणि पंकज यांचे देखील मी यांच्या सहकार्याबद्दल विशेष आभार व्यक्त करते. तसेच लास्ट बट नॉट द लिस्ट, मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या सहभागाने कार्यक्रमाची तुम्ही शोभा वाढवली आणि खूप चांगला प्रतिसाद दिला आमच्या पॅनलिस्टला. मी तुम्हा सर्वांचे कौतुक करते आणि तुमच्या या उत्साहामुळे आजचा हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकला. तसेच या कार्यक्रमातून तुम्हाला जी प्रेरणा मिळाली तर नक्कीच तुम्ही त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात कराल अशी मी अपेक्षा करते. आणि पुन्हा सर्वांचे मी पुनश्च एकदा आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असे घोषित करते. धन्यवाद. सगळ्यात जास्त तुम्हाला कार्यक्रम